ओके, आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स, जी बोर्ड लेवलची टेस्ट आपण घेतली होती. लेट्स हॅव सोल्युशन्स ऑफ दॅट टेस्ट. पहा फर्स्ट क्वेश्चन काय होतो बेटा, MCQ. ए स्पियर रोल्स डाऊन ऑन इन्क्लाइन प्लेन ऑफ इन्क्लिनेशन. इन्क्लाइन प्लेनवरती एक स्पियर रोल डाऊन होतोय. ओके, रोल डाऊन होतोय म्हणजे कोणती मोशन? रोलिंग मोशन. व्हॉट इज ॲक्सलरेशन ॲज स्पियर रिचेस द बॉटम. बॉटमला जर स्पियर रीच करील तर व्हॉट अबाउट ॲक्सलरेशन. तर आपण तिन्ही डेरिवेशन केले होते बेटा. लेट मी राईट ऑल दिस 3 फॉर्म्युला. हे इन्क्लाइन प्लेन आहे हॅव्हिंग अँगल थीटा, आणि एखादा जो स्पियर आहे हा स्पियर रोल करतोय म्हणजे काय रे बेटा, स्ट्रेट लाईन मध्ये पण चाललाय. अलॉंग विथ दॅट काय करतोय बेटा तो, हा यालाच तर आपण काय म्हणतो बेटा, रोलिंग मोशन. कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल. ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल. ठीक आहे. मग आता कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन सांगा बरं पटकन. फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन 1/2 पटपट बोला, mv² 1 + k² अपॉन r². हा झाला फॉर कायनेटिक एनर्जी. व्हॉट अबाउट वेलॉसिटी बेटा, v = √ अरे पुरा पटपट 2gh अपॉन 1 + k² / r². व्हॉट इज फॉर्म्युला फॉर ॲक्सलरेशन. हा बोला बोला, g sin थीटा अपॉन परत एकदा 1 + k² / हू इज धिस k² / r². स्पियरसाठी स्पियर दिलाच नाही, समजून घ्यायचं तो कसा आहे, सॉलिड. अनलेस अँड अंटिल इट इज टोल्ड की तो हॉलो आहे. मग स्पियरसाठी किती देणार आपण, 2/5. हॉलो असेल तर 2/3. रिंग असेल तर 1. पटपट बोला. डिस्क असेल तर 1/2. जो कोफिशियंट आहे तोच झालं. आता हे झाले फॉर्म्युले. इथे काय म्हणतात बेटा, ॲक्सलरेशन. काय काढून दाखवा म्हणतात बेटा, ॲक्सलरेशन आहे का नाही. हे बघ फॉर्म्युला फॉर ॲक्सलरेशन g sin थीटा अपॉन 1 + k² / r². ऑप्शनमध्ये मला सगळे कसे दिसत आहेत, g sin थीटावाले फॅक्टर दिसत आहेत. फक्त काय पुट करायचा, k² / r². आणि बॉडी कोण आहे बेटा, स्पियर. बॉडी कोण आहे, स्पियर. मग स्पियरसाठी k² / r² किती आहे बेटा, 2/5. ओके, अनलेस अँड अंटिल स्पेसिफाईड ऑलवेज अज्युम इट टू बी सॉलिड स्पियर. ठीक आहे ना. सॉलिडचा एम आय कसा असतो, कमी. कोणापेक्षा, हॉलोपेक्षा. हॉलोचा जादा आहे. ठीक आहे चला. मग आता ॲक्सलरेशन दे आर आस्किंग. मग बेटा ॲक्सलरेशन विल बी g sin थीटा अपॉन 1 + k² / r² ला किती टाकू बेटा आता आपण, 2/5 विल बी g sin थीटा 5 + 2 आला 7/5 विल बी ॲक्च्युली 5/7 g sin थीटा. ओके, सो 5/7 g sin थीटा म्हणजेच ए ऑप्शन. गेटिंग. चला सेकंड काय म्हणतात बेटा आपल्याला, ए डिस्क अँड स्पियर ऑफ सेम रेडियस. पहिला ऑब्जेक्ट डिस्क आहे, दुसरा ऑब्जेक्ट स्पियर आहे, आणि काय दिलंय मला त्यांचं आयडेंटिफिकेशन, दे आर हॅव्हिंग सेम रेडियस. दोघांची रेडियस सेम आहे बट डिफरंट मासेस. ठीक आहे, त्यांचे मासेस डिफरंट आहेत. रोल ऑफ, रोल शब्द आला म्हणजे कोणती मोशन बेटा, रोलिंग मोशन. दे आर रोलिंग ऑन 2 इन्क्लाइन्ड प्लेन्स ऑफ द सेम अल्टिट्यूड अँड लेंथ. बरं आणखी गोष्ट दिली, सेम हाईट अँड सेम लेंथ म्हणजे अँगलही सेम आला. एक असं इन्क्लाइन, त्याची जर का लेंथ आपण यस घेतली होती, आठवतो सगळ्यांना, आणि हाईट सेम आहे. गेटिंग. अरे ऑब्वियसली थीटा विल बी सेम आहे की नाही. बरं कोणी मला सांगेल का रे, ही लेंथ आहे ज्याच्यामध्ये ते रोल डाऊन झाले, हे यच आहे. आकांक्षा, हे कोण आहे, साई. बेस म्हणजेच, अरे कोण आहे ॲक्च्युली हे, काय काय,
हां कंपोनंट जे यसचे आहेत, हां हां आलं का लक्षात. तर त्याला आपण रिझॉल्व करतो. आणि नेहमी मी काय शिकवलं तुम्हाला, थिटाचा ॲडजसंट चिटकलेला कंपोनंट नेहमी कोण असतो, कॉस, राईट. म्हणजे हायपोचा हा झाला यस कॉस थिटा आणि एच काय झाला, यस साइन थिटा. ठीक आहे. आता इकडे पहा काय म्हणतात पुढे, विच वन ऑफ द टू ऑब्जेक्ट्स गेट्स टू द बॉटम ऑफ द स्पियर प्लेन फर्स्ट. ते रोल होत 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 खाली येत आहेत, याच्यातला पटकन खाली कोण येईल, जास्त असेल का कमी असेल, हां कमी. आलं का लक्षात, बहुत बढिया. अरे कळलं का नाही कळलं, अरे ज्याचा स्पीड ज्यादा, कॉमन सेन्स आहे ना, खाली कोण पटकन येईन, जो जोरात बोलतोय. आणि जो जोरात बोलतोय त्याचं ॲक्सलेशन जोरात असेल, व्हेलॉसिटी जोरात असेल म्हणजेच ॲक्सलेशन जोरात असेल. अरे तुम्ही कोणतंही एक पुट करा, बात वही आहे. म्हणजेच ॲक्सलेशन, ऋतिका ॲक्सलेशनचा फॉर्म्युला सांगा, आत्ता वापरत आपण. हां बोला पटकन. नुसता ॲरो दाखवला म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन, अँग्युलर ॲरो दाखवला म्हणजे ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल म्हणजेच रोलिंग मोशन. आत्ता फॉर्म्युला वापरला आपण, समृद्धी ॲक्सेलरेशन इन रोलिंग मोशन. मृणाल, सार्थक, अरे आत्ता लिहिला ना तुमच्यासाठी मी, जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. थोडा रट्टा मारा, राईट. आता बघा जो पटकन येईल, तर बेसिकली पटकन येणे म्हणजे काय रे बेटा, ॲक्सलरेशन ज्यादा. बेटा ॲक्सलरेशन ज्यादा म्हणजे काय रे, हा फॅक्टर कमी. अरे समजे की नाही समजे, बरं. आता हा फॅक्टर कमी आणि ज्यादा मला डिसाईड करायचे, तो फॅक्टर कोणावर डिपेंडंट आहे, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. 1 प्लस है, 1 प्लस ने फर्क नहीं पड़ना, हमको तो बस आइडेंटिफाई करना है के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर किसका ज्यादा. ज्याचा ज्यादा त्याचा स्पीड कमी, आणि ज्याचा कमी त्याचा स्पीड ज्यादा. ठीक आहे. सो आता ऑब्जेक्ट कोण आहे बेटा, डिस्क आणि स्पियर. मग आता के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर हा जो फॅक्टर आहे, अगोदर डिस्क बोलले, ओके. काय रे बाळा डिस्कसाठी 1/2 एम आर स्क्वेअर असल्यामुळं 1/2 एम आर स्क्वेअरला चिटकलेला, कारण एम के स्क्वेअर सोबत आपण कम्पेअर करतो. ठीक आहे ना. चला डिस्कसाठी ओके. बेटा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर स्पियरसाठी काय रे बेटा, 2/3 किंवा 2/5. मग कोणता घेऊ, अनलेस एंड अनटिल स्पेसिफाइड हम हमेशा उसको सॉलिड ही अज्यूम करेंगे. हे मगाशी पण बोललो मी, जोपर्यंत ते हॉलो बोलत नाही तुला सॉलिडच घ्यायचा. मग एक्झाम तुझी सीईटी असो, नीट असो, जेई असो, इज दॅट ओके. ठीक आहे. आता हा 1/2 आणि हा 2/5 आहे. आता दोघात मोठा कोण आहे, आदित्य, किंवा दोघात छोटा कोण, मला कोण पाहिजे, स्पीड ज्यादा म्हणजे मला फॅक्टर काय पाहिजे, कमी. आता दोघात कमी कोण आहे, तुमने बचपन में पढ़ा था इन क्लास 6th मध्ये, 5वी पासून फ्रॅक्शन सुरू झालं आपल्याला, कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन. 2-3 प्रकार केलं तर आपण, बेस सेम करा, क्रॉस मल्टिप्लाय करा, डेसिमल करा. अरे आलं का लक्षात, अरे मग याला डेसिमल कर ना. 1/2 म्हणजेच 0.5, 2/5 म्हणजे 0.4. आलं का लक्षात. मला सांगा बरं आता, आता तो के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर कोणाच कमी आहे, स्पियरचा, म्हणजे स्पीड स्पियरचा ज्यादा. आले लक्षात, कारण 1 प्लसने दोघांचंही 1 प्लसच आहे, म्हणजे आन्सर याचंच कमी आला. चला पुढे पहा बरं आता. व्हॉट इज मिनिमम वेलॉसिटी विथ विच ए बॉडी ऑफ द मास यम मस्ट एंटर अ व्हर्टिकल लूप. कोणती लूप, व्हर्टिकल. किती प्रकारची सर्क्युलर मोशन आपण क्लास 12th मध्ये शिकलो बाळा, 2, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. काय फरक आहे दोन मोशन मध्ये, हाउ दे बोथ आर डिस्टिंग्विश्ड एक्चुअली. वर्टिकल इज मोशन अंडर ग्रेविटी. तो हमने जब भी वर्टिकल वाले केसेस किए तो उसके अंदर हमने ग्रेविटी को अज्यूम किया. हॉरिझॉन्टल मध्ये आपण ग्रॅव्हिटीचा काही विषयच नाही घेतला, आपण फक्त सेंट्रिपेटल फोर्स आणि कायनेमॅटिक्स एवढं शिकलो. दिस इज मोशन अंडर ग्रॅव्हिटी. अजून काय मोशन अंडर ग्रॅव्हिटी शिकलो बेटा आपण, अलॉंग विथ धिस, प्रोजेक्टाइल मोशन. काय शिकलो बेटा, प्रोजेक्टाइल मोशन. ह्या 2 मोशन आहेत विच आर अंडर ग्रॅव्हिटी. का बरं हे 3 पॉईंट केलेत मी, बॉटम वाला पॉईंट, टॉप वाला पॉईंट आणि मिडवे वाला पॉईंट.
मिनिमम वेलॉसिटी ॲट दिस पॉईंट्स वी हॅव ऑलरेडी लर्न. समजा पार्टिकल चाललाय अँटी क्लॉकवाईज. कसा चालला बेटा? अँटी क्लॉकवाईज, राईट. अमृता सांग बरं बेटा, ह्या बॉटम पॉईंटला, हां बहुत बढिया. सो बॉटम पॉईंटला काय म्हणू आपण? चला बी म्हणू आपण, ठीक आहे ना. अंडर रूट 5GR. सही सांग रे बेटा. मिडवे पॉईंटला, व्हेरी गुड. समृद्धी ढाकणे, टॉपमोस्ट पॉइंटला मला सांगा. हां यस, ही मिनिमम आहे हा बेटा. ही कशी आहे? इतनी तो चाहिए ही चाहिए, अदरवाइज व्हॉट विल हॅपन? अरे ती सर्क्युलर मोशन होणारच नाही. इट विल फॉलो इलिप्टिकल पाथ. पडेल ना तो. बरं, हे झाले 3 मिनिमम स्पीड्स. तर ते काय म्हणतात बेटा? मिनिमम स्पीड विथ विच ए बॉडी मस्ट एंटर. बॉडीने जर का एंट्री मारायची आहे तर ह्या 3 पैकी कोणता स्पीड पाहिजे तिला? कोणता पाहिजे? रूट 5RG. आलं का लक्षात? बॉडीने कुठूनही एंट्री मारायची आहे तर बॉडीकडे कमीत कमी हा स्पीड पाहिजे. आलं का लक्षात? जो मॅक्झिमम स्पीड आहे विथ विच बॉडी मस्ट एंटर. आणि मग बॉडी फिरायला लागल्याच्या नंतर तुम्ही व्हर्टिकल कन्सिडर केल्याच्या नंतर यू कॅन से की वरती कमी आहे रिलेटिव्ह टू खाली. अरे लक्षात आलं का सगळ्यांना? ॲटलिस्ट हा स्पीड असणं बॉडीला गरजेचं आहे. गेटिंग? तिकडून नाही घुसू द्या. बॉडीने एंट्री ह्या स्पीडने मारणे. आलं का लक्षात? फॉर एक्झाम्पल राट पाण्यात बसता तुम्ही, ह्या 3 पैकी कोणत्या पोझिशनला बसता? तुम्हाला तो असं उचलतो डायरेक्ट म्हणतो का बसवायला इथं? नाही, यू सिट ॲट धिस पोझिशन ओनली. आणि मग तिथं स्पीड मॅक्झिमम असतो. इक्विलिब्रियम पोझिशन. समजा तुम्ही पेंड्युलम घ्या, तुम्ही काय करता? टुंग मूव्ह करता, ह्या स्पीडला स्पीड मॅक्झिमम. अरे आलं का लक्षात सगळ्यांना? चला, तर काय आन्सर झालं याचं? नेक्स्ट, सायक्लिस्ट गोज राउंड सर्क्युलर पाथ ऑफ द सर्कम्फरन्स 34.3 मीटर इन रूट 22 सेकंड्स. त्या याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता. ते 1 सेकंड आलं होतं प्रिंटिंग मिस्टेक. ते रूट 22 आहे, ठीक आहे ना. द अँगल मेड बाय हिम विथ व्हर्टिकल विल बी. व्हर्टिकल सोबत त्याने केलेला अँगल. बेंडिंग ऑफ द सायक्लिस्ट आपण शिकलो होतो. tan θ इज इक्वल टू v²/rg. तोच फॉर्म्युला कशात होता? कोनिकल पेंड्युलममध्ये सुद्धा होता, राईट. म्हणजे मला कोण कोण पाहिजे? व्ही, आर आणि जी, ठीक आहे ना. मग आता हे काय म्हणतात बेटा? त्याने एक राऊंड मारला, ओके. सर्क्युलर मोशन त्याने केली, त्याने कंप्लीट राऊंड मारला. बेटा ह्या कंप्लीट राऊंडच्या पाथला आपण काय बोलतो? सर्कम्फरन्स, विच इज गिवन. बघ ना, सर्कम्फरन्स, राईट. सो बेटा 2πr हा सर्कम्फरन्स किती दिला बेटा आपल्याला? आता न्यूमेरिकल सोडताना नेहमी लक्ष द्यायचं. मीटर, ओके. कधी कधी देतील सेंटीमीटर, टाईम देतील सेकंडमध्ये. मग अडचण अशी आहे की सेंटीमीटर आपल्याला काय करणं बेटा? मीटर करणं आहे. सगळ्यांना एक युनिट ठेवा. पुढे टाईम दिला आहे स्क्वेअर रूट ऑफ 22 सेकंड्स. छोटा टी का मोठा टी? छोटा टी. काय डिफरन्स आहे छोटा टी आणि मोठ्या टीमध्ये? तो इन्स्टंटॅनियस टाईम आहे. ते काय म्हणतात तुला? बॉडी जर का पोझिशन एला असेल, राऊंड मारून ती परत तिथं आली, हाच तर टाईम दिला आहे. पढिये सर्कम्फरन्स इन दिस टाईम. छोटा टी झाला का मोठा टी झाला? मोठा टी झाला. टाईम पिरियड काय झाला बेटा? तो मोठा टी झाला, टाईम पिरियड. आणि हा काय दिला होता आपल्याला? सर्कम्फरन्स. जनरली आपण त्याला सी म्हणतो. इज दॅट ओके? पुढे काय म्हणतायत? तुम्ही आम्हाला अँगल काढून दाखवा. तो प्यारे बच्चों, अँगल इज tan θ विच इज v²/rg. मग आता बघ, tan θ इज v²/rg. अब ध्यान से देखो बेटा, सी इज 2πr. मला यात आर भेटू शकतो. मी असं म्हणू का? दिस इम्प्लाइज मला यातनं आर भेटून जाईल, विच विल बी 34.3 अपॉन 2π. पाहिलं तसंच ठेवू, पुढच्या पुढे बघूया, है ना. बरं, जीची व्हॅल्यू तुला माहिती आहे 9.8. त्याला अप्रॉक्सिमेटली आपण 10 कन्सिडर करतो, पण बोर्डच्या न्यूमेरिकल्समध्ये प्रत्येक वेळी 9.8 पुट करत चला. इज दॅट ओके? ठीक. आता राहिला व्हीचा स्क्वेअर. बेटा व्ही काय आहे? स्पीड किंवा व्हेलॉसिटी. ॲक्च्युली स्पीड. अलग लक्षात. राऊंड आहे ना, व्हेलॉसिटी नाही बोलणार आपण. विल कॉल इट ॲज स्पीड. स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाईम. बेसिक फॉर्म्युला आपला स्पीडचा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन, आता मी छोटा टी लिहिला, कळलं का?
आणि मग जेव्हा तो राऊंड मोठा राऊंड झाला, कंप्लीट राऊंड झाला ना बाळा, मग ते डिस्टन्स किती झालं 2πr, आणि मग टाईमला काय दिला आपण टी, राईट. सो आय कॅन पुट इन दिस वे. मग आता व्हीचा स्क्वेअर करा. सो बेटा 2πr अपॉन टी, 2πr अपॉन टी स्क्वेअर येत आहे राईट. वन्स अगेन थोडी काटाकाटी करू आपण. रिझल्ट ओके. हा व्हीचा काय केलं बेटा स्क्वेअर, डिवाइड बाय आर जी ना बाळा, मी त्याला लिहितो 1/r मल्टीप्लाय बाय जी. अब क्या होगा बेटा, ह्या आरला हा आर झाला कॅन्सल आउट. ठीक आहे. वरती पाहता 2 × 2 किती झाला बच्चा 4. ओके. पाय इंटू पाय काय झाला बेटा पाय स्क्वेअर. ओके. खाली टी इंटू टी, आता टी किती बेटा √22, त्याला डायरेक्ट 22 लिहू मी. येस सर. 1 अपॉन जीची व्हॅल्यू किती बेटा 9.8. ओके. काय काय आपला आर राहिला 4π. अरे हो आपला हा आर राहिला आहे की नाही, 4π² हा आर राहिला. ओके. नाउ tan θ इज इक्वल टू पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 असते माहिती आहे ना, राऊंड फिगर, आणि हा 9.8. ॲक्च्युली दे विल कॅन्सल आउट वन अनदर. ओके, कॅन्सल आउट वन अनदर. आता 4r आणि 2π, सो 4/22. ओके. आणि राहिला विषय आरचा, बेटा आपला आर आहे 34.3 आणि अपॉन 2π विच इज इक्वल टू 2 2 जा होईल 11, राईट. विल बी 34.3 खाली इकडे 11 आहे, 1/π म्हणजेच पायची व्हॅल्यू 22/7 आहे. 1/π असल्यामुळे आपण उलटी लिहू. ओके. आता एक काम करू आपण 11ने भाग देऊ. मला असं वाटतं 3 जा भाग जात नाही आहे, पण अडचण नाही. आता इकडे पहा, हे असं जरी कॅल्क्युलेशन केलं आणि ॲन्सरच्या क्लोज जायचं मला 45 40 42 48 आहे, राईट. ॲक्च्युली ते क्लोज आहे, बोर्डची लेवल आहे, आपल्याकडे टेबल असतो. 11 3 जा पॉईंट 13 1 जा. ओके. 3.1 क्लोज झाला 3च्या, 3 7 जा आणि 7 1 जा. हे सगळं फायनली कम आउट टू 1. का आपण पाय स्क्वेअरने याला हटवलं होतं. रिझल्ट ओके. आणि तुम्ही जर का ऑब्झर्वेशन केलं ना 45 40 कमीत कमी 2-2 डिग्री तरी फरक आहे, 3-3 डिग्री तरी फरक आहे. हे बघ ना 45 45चा फरक आहे, ह्या दोघांमध्ये 2चा फरक आहे, तिकडे 48चा फरक आहे. मला सांगा ओव्हरऑल माझा आन्सर अप्रोच टू 1. tan 0 0, tan 30 इज 1/√3 म्हणजे 0.57. हे व्हॅल्यू आपल्याला पाठ पाहिजे 0.57. नंतर tan 45 इज 1. पहा 0.57 1मध्ये किती डिफरन्स बेटा, भरपूर आहे ना. बोर्डचं जरी न्यूमेरिकल असलं तर मला सांगा tan 30 इज 1/√3 ची व्हॅल्यू लक्षात ठेवा 0. बेटा 30च्या नंतर मला अँगल कोणता माहिती टेबलमध्ये, म्हणजे लॉग टेबल न यूज करता मी थोडा अंदाज लावू शकतो की बाळा 30 आणि 45मध्ये गॅप कितीचा आहे 15चा. tan इज ऑल्सो इन्क्रीजिंग फंक्शन 90 पर्यंत, राईट. सो बाळा 15 डिग्रीचा फरक आहे आणि त्याच्यामध्ये 0.60 पकड, राईट. 0.60 पासून 40 पर्यंत 0 म्हणजे 0.40चा फरक आहे. रिझल्ट ओके. म्हणजे ॲक्च्युली डिफरन्स यूज झाला. अरे अँगलच्या तुलनेत तिकडे बघ ना डबलने फरक पडला ना, म्हणजे वी आर ऑलरेडी क्लोज. आणि ॲक्च्युली दिस विल बी 45 डिग्री बिकॉज tan θ इज 1. मग त्यांच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 आहे बेटा 45 डिग्री. आलं का लक्षात. पायचा स्क्वेअर न करता केला असतं तर ते ॲक्युरेट 1 असतं. इज दॅट ओके. कैलकुलेट एमआई ऑफ थिन यूनिफॉर्म रिंग. जेव्हा जेव्हा एमआई काढा म्हणतील ना, ऑब्जेक्ट के ऊपर फोकस करिए. एमआई ऑफ थिन युनिफॉर्म शब्दाची मला घेणं नाही, मला घेणं देणं फक्त याच्याशी. कशाशी बेटा, कारण की जेईच्या क्वेश्चन्समध्येच तिला थिकनेस असते, मग आपण ते इंटिग्रेशन करतो. आलं का लक्षात सगळ्यांना. बरं. अबाउट द ॲक्सिस. आता ॲक्सिस कसा आहे पहा, टँजेंट. कशी बेटा टँजेंट टू द रिंग. ठीक आहे सर, टँजेंट टू द रिंग. पण टँजेंट पण 2 प्रकारची आहे, आठवत आहे का. कशी रे, प्लेनला परपेंडिक्युलर आणि प्लेनला पॅरल किंवा इन द प्लेन. गेटिंग. आता ते काय म्हणतायत इन अ प्लेन. म्हणजे कोणती बेटा प्लेनमध्ये असलेली. हे बघा आपण एक रिंग कन्सिडर केली होती, राईट. आपण हा IC घेतला होता. ॲक्च्युली ही डायग्राम काय करू आपण, या अशा पद्धतीची करू हॉरिझॉन्टल, राईट.
हा त्या रिंगचा आय सी आहे, त्याचा फॉर्म्युला काय रे बेटा, एम आर स्क्वेअर आहे का नाही. सेंटरच्या अबाउट फिरला. मग पहिली टँजेंट कोणती घेतली होती बेटा आपण, ही वाली, आठवतंय का सगळ्यांना. ओके, आय टँजेंट, आणि हिला काय बोललो होतो बेटा आपण, पॅरलल. आलं का लक्षात. आता तुम्ही कशाला पॅरलल बोललेत, आपल्या त्या आय सीला, राईट. मग तुम्ही काय बोलू शकता, प्लेन जर घेतलं ना बाळा, तर प्लेनला कशी रे बच्चा, परपेंडिक्युलर. समजे की नाही. हां, सो मी पाहिले मोर दॅन 90% क्वेश्चन्समध्ये, मोर दॅन 90% क्वेश्चन्समध्ये ते कसं विचारतात, त्या तुमची जी रिंग आहे, डिस्क आहे, सिलेंडर आहे, तिचंच प्लेन म्हणतात. आलं का लक्षात. मग आपण एक कन्व्हेन्शन तसंच ठेवू, आय टँजेंट परपेंडिक्युलर. कम ऑन, आय टँजेंट परपेंडिक्युलर. कोणाला परपेंडिक्युलर, प्लेनला परपेंडिक्युलर. मग काय फॉर्म्युला होता बेटा, हा 2mr स्क्वेअर, आय सी प्लस एम एस स्क्वेअर, म्हणजे एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर, विच इज नथिंग बट 2mr स्क्वेअर, राईट. ओके, आणि आपला दुसरा फॉर्म्युला काय केलं होतं बेटा आपण, ही जी रिंग आहे, हां बोला बरं पटकन, आपण हा डिराईव्ह केला होता. आपण याला काय बोललो होतो ॲक्च्युली, आय डी. अरे काही समजतंय का नाही. आणि मग टँजेंट इन द प्लेन, अरे आपण नाही का रिंग घेतली होती, राईट. हे सगळे काय झाले, डायमीटर झाले. सगळे काय झाले, डायमीटर झाले. सेंटरमधून जाणार प्रत्येकजण कोण झाला, डायमीटर झाला. आणि आय डी कसा असतो, हाफ आय सी. आय डी कसा असतो, हाफ आय सी. आलं का लक्षात. मग इथं काय म्हणतायत मला, इन द प्लेन ऑफ द रिंग. आलं का लक्षात. मग ही झाली टँजेंट, पण कशी रे बेटा, तिच्या प्लेनला पॅरलल. आलं का लक्षात. आय डी इज ऑलवेज हाफ आय सी. लक्षात ठेवा, रिंग आणि डिस्कसाठी आय डी इज हाफ आय सी. म्हणजे हा झाला हाफ एम आर स्क्वेअर आणि प्लस एम आर स्क्वेअर, 3/2 एम आर स्क्वेअर. आलं का लक्षात. 3/2 एम आर स्क्वेअर. आणि सगळेजण काय लक्षात ठेवणार, आय डी इज, जल्दी बोलो, अरे आय डी इज हाफ आय सी. काय लक्षात ठेवायचं, आय डी इज, आणि आय सी हा असतो, आय सी नेहमी प्लेनला परपेंडिक्युलर असतो. रिपीट करा, आय सी नेहमी प्लेनला परपेंडिक्युलर असतो. रॉड जरी आडवा असेल, आय सी परपेंडिक्युलर आहे त्या रॉडला. रिंग हॉरिझॉन्टल ठेवा, आय सी व्हर्टिकल होईल. डिस्क हॉरिझॉन्टल ठेवा, आय सी इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन. बोटावरती वही फिरवताना सगळ्यांनी पाहिलं, बोटावरती वही फिरते, वही कशी आहे, हॉरिझॉन्टल. ॲक्सिस कसा आहे, व्हर्टिकल. अरे समजे की नाही, आय सी इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन, स्टैंडर्ड आय सी. ठीक, तो बात क्या चल रही थी सर. काय काय म्हणतात ते, एम आय अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. आता अलग लक्षात, परपेंडिक्युलर टू द प्लेन. तो प्यारे बच्चों, अपन लिखेंगे आई टेंजेंट. हे आपल्याला काय साठी एक्झामला काही घेणं नाही, आई टेंजेंट परपेंडिक्युलर. कन्व्हेन्शन सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपण प्लेनच्याच हिशोबाने पॅरलल आणि परपेंडिक्युलर केलेलं आहे. जर मी डेरिवेशन करताना याला पॅरलल बोललो असेल तर आता परपेंडिक्युलर कन्वर्ट करून टाका. इज दॅट ओके. आणि आपलं कन्व्हेन्शन नेहमी बॉडीच्या प्लेनच्या अकॉर्डिंग ठेवा. इज दॅट ओके. ठीक. सो बेटा आई टेंजेंट परपेंडिक्युलर, जल्दी बोलो, 3/2 एम आर स्क्वेअर. 3/2, अच्छा कॅपिटल या स्मॉल या काय भरणं पडत, 3/2 एम आर स्क्वेअर. मग पहा बरं आता माझ्याकडे ते काय म्हणतायत, कॅल्क्युलेट एम आय. ठीक आहे सर, आय काढायचं आपल्याला. इफ एम आय अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर प्लेन इज धिस 4 kg/m². अरे हा ॲक्च्युली दिलाय त्यांनी मला, बात को ध्यान से समझो. कॅल्क्युलेट एम आय ऑफ थिन रिंग, रिंगचा अबाउट द ॲक्सिस टँजेंट टू द रिंग अँड इन द प्लेन ऑफ द रिंग. म्हणजेच हात काढायचा आपल्याला. ठीक आहे. इफ एम आय अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन इज दिस. ए बेटा हा वाला दिलाय, हा वाला काढायचा है. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. तसं नाही, तसं नाही. एम आय पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर. यस, हा आय सी दिलाय बेटा. हा काय दिला आपल्याला, आय सी 4 kg. यस परफेक्ट. दिस इज नथिंग बट अवर आय सी. आणि बेटा आय सी इज नथिंग बट, जल्दी बोलो, यस सर, म्हणजेच इथला एम आर स्क्वेअरची व्हॅल्यू दे हॅव प्रोव्हाइडेड 3/2 आणि किती बेटा ती 4. हे झालं 2 2 जा 3 2 जा 6. आणि युनिट काय रे बेटा, डायमेन्शन विचारत येऊ शकतात आपल्याला. M1 L2 कळालंय का सगळ्यांना. चला आता पुढे पहा.
शॉर्ट आन्सर क्वेश्चन होते. डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन. हे असे नन्हे मुन्ने एक एक क्वेश्चन येऊ शकतात. डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया. पहा आता बॉडी हे हो बेटा, ॲक्च्युली आपण मगाशी काय घेतली होती बेटा, रिंग. सारे बच्चे ध्यान सुनेंगे. काय घेतली होती बेटा, रिंग. नीट आहे का सगळ्यांनी बेटा, रिंग दिली की तुम्ही म्हणता सर मोगॅम्बो खुश हुआ, आय सी वी नो एम आर स्क्वेअर, आहे की नाही, व्हेरी इझी सर, वी कुड गेट टू नो, आहे की नाही. रिंग असेल डिस्क असेल, बात वही आहे की तुला रेडियस कळते, आहे की नाही. बरं, तुला जर का सपोज इन जनरल आपण काय म्हणू, बॉडीज माहीत नाही, लॅमिना घ्या, डिपेंड आहे ना, पॅरल ॲक्सिस थेरम वापरायचा का परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वापरायचा, बरोबर आहे ना. पण सपोज परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वापरायचा, आपण लॅमिना घेतो, वेन इट 2D बॉडी. पण बॉडी सिमेट्रिक पण असू शकते, अनसिमेट्रिक पण असू शकते. मग आपण एक ओबड धोबड बॉडी जर का घेतली तर रेडियस ऑफ गायरेशन नावाची कन्सेप्ट काय सांगते, सर्कल बिरकल स्पियर असेल तर ॲटोमॅटिक रेडियस भेटते सर, ह्याच्यात काही मोठा विशेष नाही. पण गायरेशन नावाची कन्सेप्ट का आली, तर त्या बॉडीचं मास कुठेतरी कॉन्सन्ट्रेट झाले, त्याला ॲक्च्युली आपण सेंटर ऑफ मास बोलतो. काय बोलतो बेटा, सेंटर ऑफ मास बोलतो. मग आता समजा ही जी बॉडी फिरणार आहे अबाउट ॲक्सिस ऑफ द रोटेशन, आणि होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड ॲट अ पॉईंट, ज्याला आपण काय बोलतो सेंटर ऑफ मास. आर इज दॅट ओके. होल बॉडी कन्सिडर न करता न्यूटन काका आपल्याला काय बोलले होते की तुम्ही बॉडीला काय कन्सिडर करा, एक पॉईंट मास, राईट. आणि ती बॉडी ह्या ॲक्सिसच्या अबाउट जर का फिरणार असेल तर त्या ॲक्सिसपासून हे जे डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि परपेंडिक्युलर असतं, त्याला आपण काय बोलतो बेटा, के, राईट. आणि हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय, त्याला सफिक्स आपण काय सी लावला, टू अंडरस्टँड की मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्याही बॉडीचा कधीही काढताना सेंट्रल, ते सगळं फिजिक्स लोकांनी आपल्यासाठी काढून ठेवलं, तो नेहमी तिच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो, हा पहिला पॉईंट, आणि तो नेहमी सेंटरमधून पास होतो. मग आता डिफाईन रेडियस ऑफ द गायरेशन, मग आता कोण सांगाल मला डेफिनेशन, आन्सर मला हे काय एक्झाममध्ये लिहायचं, इट इज डिफाईन्ड ॲज, हां बोला पटकन तनुश्री, इट इज डिफाईन्ड ॲज, ती रेडियस म्हणजेच काय, बरं परपेंडिक्युलर डिस्टन्स बोलत चालतं, इट इज डिफाईन्ड ॲज. तुम्ही नुसतं डिस्टन्स दिलं तरी चालतं का, तर एव्हरी डिस्टन्स इज परपेंडिक्युलर, एक्झामिनर विल नॉट माइंड. इट इज डिफाईन्ड ॲज अमृता परपेंडिक्युलर डिस्टन्स. कोणामधलं रे बाळा, बिटवीन, बोला पटपट, बिटवीन कोणामधलं, ॲक्सिस ऑफ रोटेशन, ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड point, yes, and point where at which whole mass of the body is supposed to be concentrated. बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला हे असं लिहिता आलं पाहिजे. ओके, डिनोटेड बाय के. बरं तिचं याचा युनिट, बरं काही गरज नाही, ते फक्त काय म्हटलं ते डिफाईन, एक मार्काचा क्वेश्चन आहे, बात खतम. अरे इज दॅट ओके. स्टेट 2 एक्झाम्पल्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ॲक्च्युली अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, हे झाला फॉर्म्युला MVR, ते पण तुम्ही अर्धा अधुरा सांगितला, ते याला मॅक्स आहे म्हणजे मॅक्झिमम फॉर्म्युला सांगितला. तुम्ही काय बोलायला पाहिजे, MVR साईन थिटा, हे तुम्ही त्याचं तरी पण काय सांगितलं, मॅग्निट्यूड सांगितलं, मॅग्निट्यूड सांगितलं. म्हणजे तुम्ही जे सांगताय मी ते तुम्हाला सांगतो की तुम्ही काय सांगताय. आय एम आस्किंग डिफाईन अँग्युलर मोमेंटम. आता बता दे ॲक्च्युअल फॉर्म्युला ऑफ अँग्युलर मोमेंटम. बरं, इट इज डिनोटेड बाय टाऊ. मारा होत्या बरं का टॉर्कच्या मोमेंटमच्या. अँग्युलर मोमेंटम इज डिनोटेड बाय L. बरं वेक्टर फॉर्म
ते लिनियर आहे, आठवत आहे का? मी ॲट द सेम टाइम दोन्ही शिकवायचं साठी, लिनियर आणि अँग्युलर. लिनियर डिनोटेड बाय पी, अँग्युलर डिनोटेड बाय एल. आणि अँग्युलर मोमेंटम इज द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. ही लिनियर वाल्याची ॲबिलिटी आहे ॲक्च्युली, मोमेंटचा अर्थ ॲबिलिटी आहे. अलग लक्षात? ठीक. सो इथं काय विषय चाललाय की तुम्ही आम्हाला एकदा एक्झाम्पल सांगा. बाय द वे आठवले म्हणून पाठवले. आता हे जे अँग्युलर मोमेंटम आहे ना बेटा, ओके चला, दिस इज नथिंग बट एल वेक्टर. जल्दी बोलो. विच इज आर क्रॉस पी. ओके. आणि त्याचं मॅग्निट्यूड काय बोलतो बेटा आपण? एम व्ही आर साइन थिटा. आणि तुम्ही त्याला काय बोलता? सर इट इज मॅक्झिमम विच इज एम व्ही आर किंवा पी आर. एम व्ही आर किंवा पी आर. कधी रे बेटा? इन अ सर्कल. का? तर बॉडी अँटी क्लॉकवाईज जर का फिरत असेल, तुम्ही एखादा पॉईंट कन्सिडर केला तर हा रेडियस वेक्टर आहे, आर वेक्टर. अरे या नो बच्चा. आणि हा तुझा पी वेक्टर आहे, अँगल 90. नाही समजे. अरे पी इज एम व्ही. कम ऑन, पी इज एम व्ही. लीनियर वेलोसिटी टेंजेंशियल है, लीनियर डिस्प्लेसमेंट टेंजेंशियल है. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? सो इन दिस केस यल इज मैक्सिमम. इन विच केस यल इज मैक्सिमम बेटा? जल्दी बोलो. अरे कोणत्या केसमध्ये ते मॅक्झिमम आहे? जिथे जिथे थीटा 90 आहे. जिथे थीटा 90 आहे. कोणामधला रे बाळा? अरे भाई वो आर क्रॉस पी के बीच में है. सो दोस टू वेक्टर्स आर आर एंड पी. एंगुलर मोमेंटम इज द मोमेंट एबिलिटी ऑफ दिस वाला मोमेंटम, लिनियर वाला, कि मुड़ जाए मुड़ जाए मुड़ जाए एट एव्हरी इन्स्टंट मुड़ जाए. अलग लक्षात? सो सो ही याची ॲबिलिटी असं लक्षात ठेवा आहे की नाही, ॲट एव्हरी इन्स्टंट टू बेंड. ओके. स्टेट 2 एक्झाम्पल्स. बोला दनादन. काय काय एक्झाम्पल्स आहेत? आईस स्केटिंग. अरे काहीतरी बोला. बरं अजून? बेली डान्सर. अरे काहीतरी तर बोला. हां वाचलेच नाही? मग करा पाठ. अरे ती बेली डान्सर मूव करते, एम आय वाढतो कमी होतो, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम I1 ओमेगा 1 इज I2 ओमेगा 2. आईस स्केटिंग आहे, डायव्हिंग इन द स्विमिंग पूल आहे की नाही? ते दोनच म्हणले होते, आपण एक एक्स्ट्रा लिहिलं. गेटिंग? चल पुढे. Derive expression for minimum speed at which body remains in contact with the whale of death. मौत का कुआ. त्याचं एक्सप्रेशन काढायचं आपल्याला. बाय द वे व्हॉट इज फॉर्म्युला अमृता? वेल ऑफ डेथ मध्ये तो पडू नये यासाठी त्याला मिनिमम किती स्पीड पाहिजे? साई किती स्पीड पाहिजे तो पडू नये यासाठी? √RG/μs. फ्रिक्शन को कंसिडर किया ही नहीं सर, वही चूज आर्बिट्ररीली. समजा तो गँग मौत का कुआ चालू आहे, कर्विलिनियर मोशन पण चालते त्याच्या आतमध्ये. आपण एक हॉरिझॉन्टल कन्सिडर करू. काय कन्सिडर करू बेटा? तो कर्विलिनियर चालतो ना तो असा वाकडा. आपण सध्या एक हॉरिझॉन्टल कन्सिडर करू. बाळा तो पडला तर नाही पाहिजे. देवाचा जसा प्रसाद असतो तसं मी तुम्हाला शिकवलं होतं की सगळ्यात अगोदर काय दाखवा? थोडं पटपट रिस्पॉन्ड करा. फिजिक्समध्ये कोणतंही डेरिव्हेशन करताना, जे नीटचे न्यूमेरिकल्स करताना सगळ्यात अगोदर वेट इज ऑलवेज डाउनवर्ड. सगळ्यात पहिले वो फोर्स लगा दीजिए. कारण 9वीचं केमिस्ट्री सुरू झाल्याच आपण म्हणलो होतो मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस. सो ज्याला मास आहे त्याला वेट आहे. फिजिक्सचा पहिला फोर्स वेट लावून टाका. ठीक. वेट फोर्स लावला mg. अजून काय काय फोर्सेस आहेत त्याच्यावरती? ऑब्वियसली फ्रिक्शन, सेंट्रीपेटल म्हणा नाही तर सेंट्रीफ्युगल म्हणा, बात वही है फ्रेमच्या हिशोबाने. ओके सर. मग आता त्याला गोल फिरायचं आहे तर त्याला काय रिक्वायर्ड आहे बच्चा? सेंट्रीपेटल फोर्स आहे का नाही? सेंट्रीपेटल फोर्स इज रिक्वायर्ड. बर ओके सर. अजून कोणते फोर्सेस आहे? फ्रिक्शन. कुठे असेल फ्रिक्शन? येस सर.
ह्या केसमध्ये सर्वांनी लक्षात ठेवा, सर वरती कसं गेलं फ्रिक्शन, आम्हाला तर काही कळा ना बा सर, वरती कसं काय गेलं हे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ये ऊपर किस क्या गया. फ्रिक्शन हा एक असा फोर्स आहे ज्याची डायरेक्शन वी चूज आर्बिट्ररीली, का ते फ्रिक्शनला असं वाटतं का बा लेकरू पडतंय. तुम्ही घसरगुंडीवरून खाली सरकता, मी तुम्हाला खूप वेळा शिकवलं, तुम्ही खाली सरकता, रिलेटिव्ह टू दिस पॉईंट तुम्ही मूव्ह करताय खाली, म्हणजे तुमची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जर विचार केला वरच्या आणि खाली तर खाली आहे, फ्रिक्शनला वाटतं लेकरू पडू नये, मग ते तुम्हाला फोर्स कुठे लावतो वरती, तुमचा स्पीड कुठे आहे खाली. फक्त घसरगुंडी मऊ मऊ आहे, स्मूथ आहे, म्हणून तुम्हाला त्याचा फील नाही आला. तीच जर गुंडी समजा सिमेंटची असती मग काय झालं असतं, घसरलीच नसती, तुम्हाला मरणाचा फोर्स लावा लागला असता, आणि तुम्ही हा प्रयोग आधी माझ्यावर केला असता का सर तुम्ही सुरुवात करा, तुम्ही घसरले तर आम्ही घसरू. सो बात को ध्यान से समझो की फ्रिक्शनची डायरेक्शन चूज करताना कशी करायची, की आता तो मूव करतोय ना बेटा. सो फिजिक्समध्ये कन्सेप्ट काय आहे, नॉर्मल पासेस थ्रू सेंटर वेन द सरफेस इज स्पेरिकल. नाही समजे, मी उभा आहे, मी बॅलन्स्ड आहे बेटा, मी बॅलन्स्ड आहे अर्थ काय झाला, शक्तिमानसारखा हवेत उडत नाहीये आणि खाली जमिनीत घुसतही नाहीये, मी तर बॅलन्स झाला. बॅलन्सचा अर्थ असा झाला, हा जो मी आहे ना बेटा, माझं वेट mg आहे, देवाचा फोर्स, ग्रॅव्हिटी, धरणी माता, तिने लावलेला फोर्स, अरे त्याला बॅलन्स केलं ना कोणतरी, कोणी बॅलन्स केलं आहे का नाही. म्हणजे मी सरफेसवरती लावली नॉर्मल रिॲक्शन, सरफेसने पण माझ्यावर लावली नॉर्मल रिॲक्शन, आणि त्याने किती लावली, जेवढं माझं वेट आहे तेवढी लावली, म्हणून मी बॅलन्स्ड आहे, राईट. ते पण फिरतंय, पडतंय का ते, हवेत उडतंय का ते, ते बॅलन्स झालंय. अरे त्याला बॅलन्स झालं म्हणजे त्याला नॉर्मल रिॲक्शन तो दिखानी पडेगी सर, इट इज प्युअर कॉन्टॅक्ट फोर्स. ही इज इन टच विथ पेरीफेरी, का तो त्या डबड्यामध्ये नुसता असा हवेत उडतोय, नाही, ही इज इन टच. सो जिथं तिथं टच आहे तिथं तिथं नॉर्मल रिॲक्शन दिखानी पडेगी. नॉर्मल रिॲक्शन सर इथं कशी दाखवायची बेटा, ती भिंत डायरेक्ट उभी आहे ना, भिंत जर ती व्हर्टिकल असेल तर नॉर्मल रिॲक्शन तो परपेंडिक्युलर होण्याची आहे, त्याच्या भिंती आहेत सगळ्या अलग लक्षात. म्हणून ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे अलग लक्षात, इज नथिंग बट सेंट्रिपेटल फोर्स, इज नथिंग बट सेंट्रिपेटल फोर्स, अलग लक्षात. सो एफ सी पी इज नथिंग बट नॉर्मल रिॲक्शन, सेंट्रिपेटल फोर्स, अलग लक्षात सगळ्यांना. बरं, आणि फ्रिक्शन कोणाला वाचवेल बेटा, त्याला पडण्यापासून, म्हणजे mgच्या अपोजिट. हे झाले फोर्सेस, वर्डमध्ये लिहिता येईल ना सगळ्यांना. कन्सिडर अ पर्सन मूविंग इन वेल ऑफ डेथ हॅव्हिंग मास m, नंतर खाली काय म्हणायचं, ऑफ द रेडियस r, नंतर काय म्हणायचं, लेट फोर्सेस ॲक्टिंग ऑन हिम, पहिला म्हणायचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड. अरे लिहिता येईल का, लिहून देऊ सगळं पुस्तकात, ते सगळीकडे आहे की नाही. वेट मी जे बोललो, वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड, पुढे काय म्हणायचं, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, नुसतं फोर्स ऑफ फ्रिक्शन बोलते चालतं बोर्डमध्ये, ठीक आहे ना, तो स्टॅटिक फ्रिक्शन आहे. फोर्स ऑफ फ्रिक्शन ॲक्टिंग इन व्हर्टिकल डायरेक्शन अपोजिट टू द वेट. बरं, पुढचा FCP नका म्हणू, आधी हे म्हणा, नॉर्मल रिॲक्शन. काय म्हणा, नॉर्मल रिॲक्शन टुवर्ड द सेंटर विच विल प्रोव्हाइड सेंट्रिपेटल फोर्स, राईट. चला पुढे, आता फोर्स ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शनचा मॅक्सिमम फॉर्म्युला दिला होता, जल्दी बोलो, काय रे बाळा तो, F इज इक्वल टू μs इंटू, पण याला असं जर बोललं तर अडचण काय झाली बेटा, दिस इज दी मॅक्झिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन. अरे सर ना बेटा, मॅक्झिमम म्हणजे त्याची ही उडून टक्कर मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. म्हणजे बाळा हे डेरिवेशन करताना याला मी कसं लिहू, Fs हॅज टू बी लेस दॅन और इक्वल टू μs इंटू n. बात वही आहे, समजे की नाही समजे, ठीक आहे. चला पुढची स्टेप सांगा जरा. आता याचं हे लॉजिक झालं. कुशल बघत बसले तुम्ही. अरे बाळा, ते Fsने कोणाला बॅलन्स केलं, mg ला बॅलन्स केलं. अरे मग लिही ना तिथं, Fs काय झाला, mg. आपण थेरीमध्ये लिहिलं ना ते, फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉडी. पहिला लिहिला आपण वेट फोर्स डाऊनवर्ड्स, दुसरा आपण लिहिला फोर्स ऑफ फ्रिक्शन ॲक्टिंग व्हर्टिकली अप विच विल बॅलन्स वेट, असं लिहिलं होतं ना आपण. नंतर आपण लिहिलं होतं नॉर्मल रिॲक्शन टुवर्ड द सेंटर, आणि पुढं असं लिहायचं विच विल प्रोव्हाइड सेंट्रिपेटल फोर्स, हे त्याच्यात लिहून ठेवायचं आणि मग खाली बॅलन्सिंग लावून टाकायचं. चला, लेस दॅन और इक्वल टू μs. हां, n काय झाला बच्चा इथे, n mv² बार, काय झाला बच्चा, m इंटू v² बटे r. r कोण आहे बेटा, r सिलेंडर, हे जे सिलेंडर आहे ना मौत का कुआ, त्याची काय रे बच्चा ही रेडियस, ती डायग्राममध्ये दाखवा, नाही तर मग थेरीमध्ये मेन्शन करा, नाही तर अर्धा मार्क गेला.
तू थेरीमध्ये नाही तरी चालेल, मग तू डायग्राममध्ये घेऊन आर दाखवला पाहिजे. अरे आर आला कुठून, आलं का लक्षात? हां. आणि मग कन्सिडर पर्सन मुव्हिंग इन द वेल ऑफ डेथ ऑफ सिलेंड्रिकल शेप हॅव्हिंग रेडियस आर, मेन्शन करून टाकायचं, फोर्सेस लिहायचे. खाली आता बॅलन्सिंग, इकडच्या एमला इनइक्वॅलिटी जरी असली तरी एम काय झाला बच्चा, कॅन्सल आउट. बरं, ते काय काढा म्हणले होतं आपल्याला, मिनिमम स्पीड. ओके बच्चा, आता मला सांग तो जो व्ही स्क्वेअर आहे, किंवा आपण एक काम करूया, म्यू एस इंटू आर, ॲक्च्युली आर वरती जाईल, अरे सॉरी ना बेटा, आर इंटू जी, आणि तो वरचा म्यू एस आला खाली, इज लेस दॅन ऑर इक्वल टू वॉट, व्ही स्क्वेअर. बरं, याला तसं लिहू का मी, दिस व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर जी अपॉन, एवढं लिहायची गरज नसते, फक्त मी तुला कळण्यासाठी काय केलं, लेफ्टला राईट आणि राईटला लेफ्ट केलं. मोठं तोंड त्याच्याचकडे, तो मोठाचे, अरे आलं का लक्षात? मग आता व्ही काय झाला बेटा, व्ही लेस दॅन ऑर इक्वल टू, बोलो जल्दी, अंडर रूट आर जी अपॉन म्यू एस. आलं का लक्षात? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, याचाच अर्थ काय झाला बेटा, व्ही मिनिमम तेवढा किंवा त्याच्यापेक्षा कमी नाही, अरे तेवढा किंवा त्याच्यापेक्षा जास्त. बघ ना, हे काय, म्हणून तुम्ही एक्स्ट्रा वाजून वाढवली. आलं का लक्षात? हे लिहायलाच पाहिजे, आज काही इथपर्यंत दिलं तरी चालतं. अरे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, परीक्षेला आपल्याला बसायचं आहे, किती मार्क पडणं गरजेचं आहे, 35 किंवा त्याच्यापेक्षा जादा, नाही तर परत वरचे बरं मार्क द्यावं लागेल. अरे आलं का लक्षात? सो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मिनिमम स्पीड, बघ ही 2 मार्क डेरिव्हेशन ओनली, इज दॅट ओके? अरे झेपलं एक सगळ्यांना? चला पुढे काय म्हणतायत, शो दॅट एम आय ऑफ रॉड अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड अँड परपेंडिक्युलर टू द लेंथ इज दिस. रॉडमध्ये एवढं का डेरिव्हेशन आहे, कसं सांगा? समजा हा एक रॉड आहे, 1D येतो, ते थिकनेसकडे बघू नको, हे तुला कळण्याकरता गेलं आहे. आलं का लक्षात? मग हा त्याचा सेंटर ऑफ मास असेल मिडलला, जल्दी बोलो, येस ऑर नो बेटा? त्याचा आयसीचा फॉर्म्युला सांगा मला पटकन, यम इंटू एल स्क्वेअर. त्यांनी कोणता वापरला, कॅपिटल, आपण तोच वापरायचा. अरे येस ऑर नो बेटा? परंतु त्या रॉडला ते कसं फिरवा बोलले, त्याचा एक एंड, हे काय माझ्या आता समजा आता हा रॉड आहे, 1D आहे कन्सिडर कर, राईट? फिजिसिस्ट लोकांनी हा फॉर्म्युला दिला स्टँडर्ड, एम एल स्क्वेअर बाय 12. ते काय म्हणतायत, एका टोकाच्या बोट फिरवा असेल, कुठे, हे काय ह्या टोकाला पकडून ठेवा, बाइंडिंग करा. आलं का लक्षात? हा फिरवा, कसा फिरेल हा, लाईक दिस. अरे आलं का लक्षात? असा मूव करील ना. सो हा फॉर्म्युला माहिती आहे, ते म्हणतायत तुम्ही आम्हाला ह्याच्या अबाउट आन्सर काढून दाखवा, ह्या टोकाच्या अबाउट. सो बच्चा ह्या पॉईंटला आपण मी काय म्हणतो, ओ, आणि याच्या अबाउट जर फिरला त्याला काय बोलणार बेटा आपण, आय ओ. दिस इज वी नो. आलं का लक्षात? सो बेटा ह्या दोघांच्या मधलं परपेंडिक्युलर पॅरल ॲक्सिस थेरम आपण जेव्हा लावतो, ह्या दोघांच्या मधल्या डिस्टन्सला आपण नेहमी काय बोलतो, एच. अरे यस ऑर नो बेटा? आता हा जो रॉड आहे याची लेंथ किती आहे बेटा, एल, राईट? सो सेंटरपासून हे हाफ डिस्टन्स झालं, म्हणजे हे डिस्टन्स ही लेंथ किती झाली बेटा, L/2. पटकन बोला, सगळ्यांच्या लक्षात आलंय का? ओके, चला पॅरल ॲक्सिस थेरम वृत्ती का सांग बरं बेटा. आय ओ इज आय सी प्लस, हां या यशला हाईट नाही मानायचं, एच इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ॲक्सिस. आलं का लक्षात? सो बेटा आय सी किती आहे स्टँडर्ड, यम एल स्क्वेअर बाय 12 प्लस यम. आता तो जो एच आहे तो किती बच्चे इथे, दोघांच्या मधलं डिस्टन्स L/2 चा स्क्वेअर. याला सोडवा, यम एल स्क्वेअर बाय 12 प्लस यम एल स्क्वेअर बाय 4. आपण काय करू याला आता, हां व्हेरी बेसिक थिंग, अपन बेस करेंगे सेम. ओके, सो विच विल बी, दोघांचा बेस किती झाला आता, 12. ml स्क्वेअर प्लस 3ml स्क्वेअर किती आला बच्चा, 4ml स्क्वेअर बाय, म्हणजेच फायनल आन्सर इज ml स्क्वेअर बाय 3. आणि आता हा रट्टा मारायचा, एकदम बेसिक गोष्ट आहे, चाहे बोर्ड एक्झाम MCQ येऊ शकतात का नाही, मग त्याचा टपकन फॉर्म लावायचा. आणि बाळा याला म्हणायचं आय एंड. कसं लक्षात ठेवायचं, आय एंड. रॉडचा क्वेश्चन आला का नाही, दोनच तर एंड आहे त्याला, तर एंडवाला फॉर्म्युला ml स्क्वेअर बाय 3. आले का लक्षात? कारण तो 1D आहे, थिकनेस कन्सिडर करायची नाही. 2 मार्काचं छोटंसं डेरिव्हेशन होतं. आता पहा बरं काय म्हणतायत, व्हॉट इज द रेशो ऑफ रेडियाय ऑफ गायरेशन. कोणाची रे बच्चा, सर्क्युलर डिस्क टू दॅट ऑफ सर्क्युलर रिंग. डिस्कचा रिंगच्या सोबत रेडियायचा रेशो किती सिंपल आहे, इच ऑफ सेम मास अँड रेडियस अराउंड द रिस्पेक्टिव्ह ॲक्सिस. म्हणजे त्यात काही कन्फ्युजनच नाही आहे, अर्थात व्हरायटी होऊ शकत होती. एकीची टँजेंट पॅरल टू प्लेन, दुसरीची टँजेंट परपेंडिक्युलर टू प्लेन, दोघींच्या टँजेंट परपेंडिक्युलर प्लेन, सो मेनी व्हरायटीज कुड बी देअर. आता पहा इथे सिंपल क्वेश्चन दिला मला,
रेशो ऑफ रेडिओ डिस्क टू द रिंग. सो बच्चा डिस्कसाठी जो आय सी आहे, ओके, आय फॉर द डिस्क, बोला पटकन किती फॉर्मुला बेटा? इट इज 1/2 mr². ओके, आय फॉर द रिंग किती आहे बेटा? चला तुम्ही सांगा आता कसं सोडवायचं हे सम. हे झाले दोघांचे स्टँडर्ड फॉर्म्युले लिहिले. मला दोघांचे रेडियसचा रेशो पाहिजे, ठीक आहे ना. बरं, आता रेडियस ऑफ गायरेशन म्हणतात बेटा, रेडियस ऑफ गायरेशन. सो बच्चा आयला आपण कशाशी इक्वेट करतो? mk². आणि डिसला आपण काय म्हणू? सफिक्स डी. याला आपण कशाशी इक्वेट करू? mk². केला सफिक्स काय लिहू बच्चा? रिंग, है की नाही? m and m गॉट कॅन्सल आउट, m and m गॉट कॅन्सल आउट. मग मला कोण पाहिजे? kd अपॉन kr. काय पाहिजे बेटा? kd अपॉन kr. मग आता इथून दिस इम्प्लाइज जो kd आहे त्याचा स्क्वेअर ना बेटा, मग मी त्यालाच म्हणू का kd इज नथिंग बट r/√2. कम ऑन, r/√2. आणि k दिस इम्प्लाइज, बोलो जल्दी, kr विल बी r ओनली. डिस्टन्सेस आहेत ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि मग ते मला म्हणतायत के ऑफ डिस्क टू द के ऑफ द रिंग काढा, विच विल बी, लिहू का डायरेक्ट 1/, किंवा ॲक्च्युली लिहू आपण, एक्झामिनरला दाखवू आपण, r/√2 डिवायडेड बाय r गॉट कॅन्सल आउट. हे असं लिहून टाकायचं. 2 मार्काचा क्वेश्चन आहे. ओके, हे ॲक्च्युली लिहिणं गरजेचं आहे. ओके, अर्धा मार्क भेटायचं काही कारण येत नाही. तुम्ही जर डायरेक्ट आन्सर लिहिलं ना, अर्धा गेला. का? तुम्ही काढले बट यू हॅव टू राईट. आले लक्षात? स्टेप्सला मार्क आहे बेटा, थेरी येते. पुढे कर्व ऑफ रेडियस 50 मीटर इज बँक्ड ॲट 300 नाही 30 डिग्री असणार. ते किती असणार बेटा? हां, 300 अँगल नसतो. अँगल इज ऑलवेज इन बिटवीन. अरे काय अरे 0 to 180. फिजिक्समध्ये अँगल नेहमी किती आहे? 0 to 180. तो अपन छोटे बच्चे थे तो अपन उसको रिफ्लेक्स कहते थे आफ्टर गेटिंग बियॉन्ड 180, है कि नहीं? हाँ, तो 0 to 180. विल अ कार ट्रॅव्हलिंग 60 km/h अलॉंग द कर्व बी सेफ और अनसेफ? चांगला क्वेश्चन आहे, बेसिक क्वेश्चन आहे. 60च्या स्पीडने गाडीने टर्न मारला पाहिजे का नाही मारला पाहिजे? वेन द अँगल इज ॲट 30. आपण घाटात आहे, 30 डिग्री अँगल आहे. घाटात रस्ता उचललेला आहे आणि हा अँगल किती आहे बच्चा? 30 डिग्री. आणि हा रस्ता असा आहे, लक्ष देतं ना सगळ्यांना? हे ॲक्च्युली कळतंय का? अरे टर्न मारायचं आहे ना, रस्ता ॲक्च्युली उचलला गेलेला आहे दिस वे. ओके, टर्न मारायचं, सेफ राहील का नाही राहील? बरं, आता मला सांगा बरं, अ कर्व ऑफ रेडियस 50 मीटर आहे, म्हणजे मला आर दिलेला आहे त्यांनी. ओके, हा 50 कोण आहे बेटा? आर. या युनिटमध्ये म्हणजे काही अडचण नाही. बँक्ड ॲट 30 डिग्री. सो बच्चा दिस इज थिटा. ट्रॅव्हलिंग ॲट 60 km/h. हा 60 काय दिला बेटा मला? स्पीड. आता 60 km/h आहे, बाकीचे सगळे एस आयमध्ये आहेत. मग काय करायला पाहिजे बेटा? 5/18 ने मल्टिप्लाय करा. मी खाली लिहितो ते ॲक्च्युली 60 म्हणून आलं. कसं आलं बेटा? हे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंड्स. याला जर सिम्प्लिफाय केलं नाही, हे 2 0 झाले, कॅन्सल आउट. हे झालं 2 5 आणि खाली 2 भाग दिलो, झालं 18. ओके, बरं, याला अजून थोडा भाग देऊ आपण. 3 2 6 मग किती आलं बच्चा आता हे? अरे अजून जाईल 10 3. ओके, 50/3 मीटर पर. चला आपण व्ही केला, हे सगळं एस आयमध्ये आणलं. ओके बेटा, तिचा स्पीड. मग आता स्पीडसाठी फॉर्म्युला सांगा. ॲक्च्युली एकच फॉर्म्युला आहे. कोनिकल पेंडुलम असो, बेंडिंग ऑफ द सायक्लिस्ट असो, किंवा तुमचं व्हेकल टर्निंग विदाउट फ्रिक्शन असो, तिन्ही ठिकाणी एकच फॉर्म्युला आहे. टॅन थिटा इज, याचा रट्टा मारा आणि बाळा इथून व्ही किती भेटतो रे? अंडर रूट. हे काय आर जी मल्टिप्लाय होईल आणि रूट फेकून द्या. सगळेजण एकदा इथपर्यंत आले मला सांगा बरं. ओके, विच इज इक्वल टू रूट ओव्हर आर. किती आता इथे पहा, आर 50 मीटर. जीची व्हॅल्यू आपण किती घ्यायची? 9 पॉईंट. सध्या आपण 10 घेऊ.
विदाउट लॉग टेबल. एक्झाममध्ये आपल्याला करणंच आहे. जर आपल्याला ऑप्ट करायचं आहे ना हा, तर लॉग टेबल आपल्याला घेणं आहे, व्हॅल्यूज मांडणं आहे, रूट मांडणं आहे, लॉग ऑफ ॲडिशन करणं आहे की नाही लॉग रूल वापरून. ठीक आहे, आपण सध्या 10 घेऊ आणि बच्चा टॅन ऑफ किती डिग्री दिला मला आता हा 30 डिग्री दिला. रूट ओव्हर हे झालं 500 म्हणजे टॅन 30 इज व्हेरी सॉरी प्रिंटिंग मिस्टेक. त्याला मी 1/2 लिहिलं, इट इज 1/√3 म्हणण्यापेक्षा काय करू आपण डायरेक्ट आता. बहुत बढिया 0.57 आहे. आता त्यालाही मी काय घेणार 0.6. ओके 0.6 मुळे काय झालं बेटा हे 300. अरे येस और नो बेटा. मग आता याला काय करू आपण 100 म्हणजेच 10 इंटू √3 म्हणजेच ॲक्च्युली ॲप्रॉक्झिमेट आन्सर आले माझा ते फायनली. किती आलं बेटा हे 10 इंटू 1.73 म्हणजेच बेटा फायनली आय हॅव रिच्ड 17.3. 17च्या आसपास माझा आन्सर आलेला आहे. ठीक आहे ना. ओके पण हे युनिट काय झालं बेटा माझं मीटर पर सेकंड. आपण स्पीड काढला. आर यू ऑल अंडरस्टँडिंग. ओके हा झाला त्याचा मॅक्झिमम सेफ्टी स्पीड 17 मीटर पर सेकंड. इज दॅट ओके. ओके 2 मार्काचा क्वेश्चन आहे, त्याला फारशी इज्जत देण्याची गरज नाही. काय गरज आहे म्हणलेत का ते आपल्याला. नाही देऊ दे ना, त्यांनी देऊ दे ना, त्यांना काय कळतंय. त्यांनी दिलंय पण आपण कन्वर्ट केलंय ना. त्यांनी ते दिलं किलोमीटर पर आवर पण त्यांनी तुला इकडे रेडियस तर मीटरमध्ये दिली. अरे असं थोडी असतं. वो तो बचपन था, 9वीला आपण करायचो. मग ते एक्झामिनर म्हणायचा एक्सप्रेस व्हेलॉसिटी इन किलोमीटर पर आवर. अरे आलं का लक्षात. बोर्डच्या कोणत्याही सममध्ये माझं एक वाक्य नीट आहे का. बोर्डच्या कोणत्याही सममध्ये नॉर्म्स माझं ऐक ना थोडासा एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगतोय मी. नॉर्म्स आहेत ते मी घरी बसून नाही बनवले, ॲक्च्युली बोर्डचे नॉर्म्स आहे. तुम्ही एकतर ॲन्सर एस आयमध्ये एक्सप्रेस करा नाही तर सी जी एसमध्ये करा. तुम्ही सगळ्यांना एस आयमध्ये घ्या, ॲन्सर एस आयमध्ये लिहा, किंवा सगळ्यांना सी जी एसमध्ये घ्या, ॲन्सर सी जी एसमध्ये एक्सप्रेस करा. यू विल गेट फुल मार्क्स. आले का लक्षात. दीज आर द नॉर्म्स. चलेगा भाई. सगळे सी जी एसमध्ये कर, ॲन्सर सी जी एसमध्ये कर. आपण काय केलं सगळे एस आयमध्ये घेतले आणि ॲन्सर एस आयमध्ये लिहिलं आहे की नाही. अनलेस अँड अंटिल इट इज स्पेसिफाईड. आलं का लक्षात. हां सरफेस टेन्शनवाला एक क्वेश्चनमध्ये मला आठवतं एक क्वेश्चन असं विचार होता. कॅल्क्युलेट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इन डाइन लाईक दिस. आलं का लक्षात. 9 अरे फोर्स काय राहू सरफेस टेन्शन 9 ते असं बोलले होते की तुम्ही त्यात दाखवा. असा क्वेश्चन 2 मार्क्सचा होता. मग अडचण अशी की तू न्यूमरिकल सोडवलं पण एक्सप्रेस नाही केलं तर तुझा तिथं अर्धा मार्क जाईल, कारण की ते एक्सप्रेस करा बोलले होते. इट्स व्हेरी इझी. कळतंय सगळ्यांना. चल पुढे. ऑब्टेन रिलेशनशिप बिटवीन टॉर्क एंड एंगुलर एक्सेलरेशन ऑफ रोटेटिंग बॉडी. सो प्यारे बच्चों जल्दी बोलो. टॉर्क इज डिनोटेड बाय टाउ एंड एंगुलर एक्सेलरेशन इज डिनोटेड बाय अल्फा. ये रिश्ता क्या कहलाता है. समृद्धि ढाकणे. अनुजा, आकांक्षा, बाकीच्यांनी बोलूच नका मला. लेट मी टेस्ट. आकांक्षा, मृणाल, अमृता, सगळे ब्लँक आहे. ऋतिका, समृद्धी, तिकडे सार्थक, हर्षल, आदित्य, 2 जण उरले, साई आणि मी. साई, अब मजा आएगा ना भेड़ो, एक ही बंदा है जो बता पाएगा. अरे टाउ इज इक्वल टू आय अल्फा. टाउ इज इक्वल टू आय अल्फा. आणि ते काय म्हणतात तुम्ही आम्हाला हे डिराईव्ह करा. सगळ्यात आधी पलीकडे पाहायचं किती मार्क्सला आहे. 3 मार्क. 1 मार्क आला फॉर डायग्रॅम. आलं का लक्षात. हां 1 मार्क सगळं एक्सप्रेस करायला आणि शेवटी 1 मार्क डिराईव्ह करायला. ठीक आहे ना. सो आता पहा काय करा बच्चा. आपण सगळ्यात पहिले रिलेशन डिराईव्ह करा म्हणले. आपण एक ओबड धोबड बॉडी घ्यायची लाईक अ प्लेन लॅमिना. बॉडी कशी घ्यायची बाळा. लाईक अ एक प्लेन लॅमिना घेऊन टाकायचं. ठीक आहे बेटा. ही जी बॉडी आहे ही बॉडी एका ॲक्सिसच्या अबाउट मूव्ह करते. अरे जनरली आपण सी बोलतो, हा आय सी बोलतो, आणि फिजिसिस्ट लोकांनी आपल्याला प्रत्येक बॉडी झाकाडून दिलेला असतं. अरे सोड ना बेटा बॉडी मूव्ह करील. आता पहा तर डिराईव्ह करायचं बेटा एक्झाममध्ये. जनरली हे 3ला मला दिसतं, कधी कधी 2ला पण आले. रिझल्ट ओके. हां 2ला का आपण थोडं आखुडतं घ्यायचं पटपट कंप्लीट करायचं. ठीक आहे पहा बॉडीवरती आपण काय घेतलं बच्चा. सो मेनी मासेस घेतले आपण. अरे सॉर बेटा याला आपण काय म्हणू मास M1.
इथे कुठेतरी घेऊ आपण मास, असे लाखो करोडो मासेस आहेत बेटा, तर आपण याला काय बोललो होतो, mn. ठीक आहे ना. हे बघ, बॉडी जेव्हा रोटेशनल मोशन करील, मी काय बोललो, बॉडी जेव्हा रोटेशनल मोशन करील, हे बघ मी माझ्या स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरलो का नाही, मग माझी मोशन काय झाली, रोटेशनल मोशन. आणि प्रत्येक पार्टिकलची माझ्या मधल्या काय झाली, सर्क्युलर मोशन. हा प्रत्येक पार्टिकल ह्या ॲक्सिसच्या भोवती परपेंडिक्युलर फिरल. लक्षात आलं सगळ्यांना, हा ॲक्सिस उभा आहे की नाही, जो जवळचा आहे त्याचा सर्कल छोटा, जो दूर आहे त्याचा सर्कल मोठा, प्रत्येकजण सर्क्युलर मोशन करेल. हे झालं कन्सेप्ट. मग आता आपण काय म्हणणार, कन्सिडर अ बॉडी ऑफ मास कॅपिटल एम, लेट m1 m2 डॉट 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 mn बी द मासेस ऑफ पार्टिकल्स इनसाइड बॉडी. बर, पुढे काय म्हणायचं, त्याच्या खाली लिहायचं, लेट r1 r2, यांचे रेडियस लिहावं लागतील ना आपल्याला, r1 r2 डॉट 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 अप टू rn बी देअर रिस्पेक्टिव्ह रेडियाय किंवा रेडिया ऑफ पार्टिकल्स ऑफ मासेस, राईट. त्याच्यानंतर म्हणायचं लेट बॉडी मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ एम आय लिहिलं, लेट mi ऑफ बॉडी पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास सी इज IC. हे एवढं सगळं मेन्शन करायचं थेरी. आता रिलेशनशिप डिराइव्ह करायचं बच्चा मला, टॉर्क. तो बेसिक कन्सेप्ट ऑफ टॉर्क काय, जल्दी बोलो, व्हॉट इज द बेसिक फॉर्म्युला फॉर टॉर्क. अरे टाउ इज आर क्रॉस, जल्दी बोलो, आर क्रॉस एफ, आर क्रॉस एफ. आता मला सांगा टॉर्कचा जनरल फॉर्म्युला काय आहे, आर एफ साइन थीटा, आर एफ साइन थीटा. आता लेकिन क्योंकि पिक्चर में फोर्स आ चुका है, तर मग अशी शिकवल्याप्रमाणे फोर्स पा ॲक्च्युली टॉर्क हा टर्निंग इफेक्ट आहे. कमॉन, टॉर्क काय बेटा, टर्निंग इफेक्ट. मग आता तो जो फोर्स आहे तर पहिल्या पार्टिकलवरती F1 म्हणावं लागेल मला, का तर F इज ma, मास इज डिफरंट है तो फोर्स तो डिफरंट डिफरंट होगा सर. दूसऱ्या पार्टिकल बेटा जल्दी बोलो, F2, आणि टेंजेंशियल है, ध्यान से देखो, अरे सर ना बेटा, Fn, समझे की नाही समझे. अरे बॉडी गोल कधी फिरणार आहे, तो टेंजेंशियल फोर्स लागल्याच्या नंतर. सो ऑब्विसली टेंजेंशियल फोर्सेस सगळ्यांचे कसे बच्चा डिफरंट आहे. बरं, दुसरी गोष्ट, आर आणि एफ मध्ये अँगल किती आहे, 90. म्हणजे ही जी कन्सेप्ट मी लावली इथं अँगल ऑब्विसली 90 येईल. अलग लक्षात, विच विल बी जल्दी बोलो, आर एफ साइन, बेटा साइन 90 काय रे 1, आणि फोर्सचा फॉर्म्युला काय बेटा, m इंटू ए. पण त्यातला ए, अरे ॲक्च्युली हे कसं आहे टेंजेंशियल, कारण की सर हा फोर्स कसा आहे टेंजेंशियल, समजे की नाही समजे. हां, याला सुरुवातीला हे लिहाने जरा केली, हे तुला कळण्यासाठी. अरे इज दॅट ओके, जो फोर्स आहे तो टेंजेंशियल आहे. बाळा आर एम मी लिहितो, एम आर टेंजेंशियल, एटीचा फॉर्म्युला काय बेटा, किंवा असं लिहितो आपण, चलो ठीक आहे, आर इंटू एम इंटू, जल्दी बोलो, ए टेंजेंशियल आर अल्फा. अरे हु इज ए टेंजेंशियल, इट इज आर अल्फा. आलं का लक्षात. मग फॉर्म्युला काय बनला ॲक्च्युली, एम आर स्क्वेअर अल्फा. हा झाला टॉर्कचा फॉर्म्युला. ओके. आणि मग आता एक्झामिनरला दाखवायचं फॉर फर्स्ट पार्टिकल, काय म्हणायचं बच्चा, फॉर फर्स्ट पार्टिकल, पहला पार्टिकल कंसिडर करा एग्जामिनर साहब, तो फिर टाउ होगा 1. काय म्हणायचं बच्चा त्याचं, यमला म्हणायचं 1 बेटा, त्याचं मास वेगळं, आरला म्हणायचं आर स्क्वेअर, पण कसा रे बेटा, R1 स्क्वेअर, कारण की सर प्रत्येकाचा आरही वेगळा आहे, कोणी जवळ आहे कोणी लांब आहे. बरं, अल्फाला 1 म्हणू का नको म्हणू, नाही सर, क्यों, क्योंकि सास भी कभी बहू थी. इथे पहा अल्फा कॉन्स्टंट, आपण जेव्हा पण बॉडीला फिरवलं रोटेशनल मोशन केली, ओमेगा कॉन्स्टंट घेतला होता. अलग लक्षात. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, फिजिक्समध्ये वी ऑलवेज ट्रीट ॲक्सेलरेशन टू बी कॉन्स्टंट, अदरवाईज न्यूटनचे इक्वेशन्स लागत नाही. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम सुद्धा होत नाही, ना लिनियर ना अँग्युलर. लिनियरमध्ये फोर्स कॉन्स्टंट, अरे एफ इज एम ए म्हणजेच लिनियर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट, आणि अँग्युलरमध्ये टॉर्क कॉन्स्टंट म्हणजेच व्हेरी सॉरी, अँग्युलर मोमेंटम इज कन्झर्व्ड बिकॉज टॉर्क कॉन्स्टंट, एक्सटर्नल टॉर्क इज 0. अरे अलग लक्षात. आणि टॉर्क 0 कधी असतो, अल्फा कॉन्स्टंट असताना. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 नाही समजे सर, कळलं की सगळ्यांना. हां, पटकन रिवाइज करतो. हे हो बेटा, पी इनिशियल इज पी फायनल, यल इनिशियल इज यल फाइनल. न्यूमेरिकलची गरज पडणार म्हणजे पडणार बोर्ड एग्जाम मध्ये, हे यासाठी अलग लक्षात. अपन 12वीला है तो बचपन में अपन ये किया करते थे सर. ये कब होता है, जबकि बॉडी के ऊपर कोई एक्सटर्नल फोर्स ना हो, गन बुलेट ठॉय दोनों बॉडी कंसिडर करा,
एक गन आणि एक बुलेट. इथे काय फिरतंय. जसं की मी एक्झाम्पल घेतलं आपण की एखादं काय म्हणतो आपण तो पहिया आपला तो कुंभार असतो तो ब्रर फिरवतो ते भांडे कुंडे बिंडे बनवतो. हे बघ हे एक मासचा गोळा टुपुक त्याच्यावरती येऊन पाडला मग दोनच बॉडी झाल्या. एक म्हणजे ते चाक दुसरं म्हणजे ते जे मास पडले ते. ओनली टू बॉडीज नथिंग इन एक्सटर्नल इज देअर राईट. म्हणजेच काय झालं बेटा एफ एक्सटर्नल इज झिरो तर इथं काय म्हणायचं जल्दी बोलो टाऊ एक्सटर्नल इज झिरो. अलग लक्षात. तर न्यूटन अंकलचा सेकंड लॉ इट इज रेट ऑफ चेंज ऑफ जल्दी बोलो लिनियर मोमेंटम आणि दिस रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम. आणि मॅथमध्ये कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह झिरो असतो. आन्सर झिरो येतंय म्हणजे यल कॉन्स्टंट तभी तो यल कंजर्व हुआ. डीपी बाय डी टी डेरिव्हेटिव्ह झिरो कॉन्स्टंट टर्मचा तभी तो मोमेंटम कंजर्व हुआ. अरे काय का ठीक आहे. हे काय रिवाईज केलं आपण कारण आपल्या न्यूमरिकलही सोडवायचे पुढे. चला काय काय लिहिलं आपण सगळी थेअरी लिहिली. पहिल्या पार्टिकलचं लिहिलं अल्फा कॉन्स्टंट कमॉन. आणि हे थेअरीमध्ये एक्झामिनर चेक करणार की तू हे लिहिलं का नाही. ओके बॉडी मूव्ज विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन एक इथं तरी मेन्शन कर थेअरीमध्ये तरी मेन्शन कर. ही विल चेक. आलं लक्षात. नववीपासून आपण शिकतोय ॲक्सेलरेशन कसं पाहिजे कॉन्स्टंट. आणि तुला माहिती ॲक्सेलरेशन किती प्रकारचं आहे बेटा 3. तो अपन बचपन में किया था. बॉडी एक्सेलरेटिंग ड्र बरी इथून हो तिथून आहे की नाही. बॉडी डिझलरेटिंग ड्र अरे येस और नो बेटा. व्हीटी ग्राफ बॉडीचा स्पीड वाढत असेल इन्क्रीजिंग स्लोप पॉझिटिव्ह डिक्रीजिंग स्लोप निगेटिव्ह. आणि तिसरी म्हणजे कॉन्स्टंट वेलॉसिटी. सो ओव्हरऑल ॲक्सेलरेशन हॅज टू बी कॉन्स्टंट. तसं अँग्युलरमध्ये सुद्धा अल्फा मस्ट बी कॉन्स्टंट म्हणून ते मेन्शन करणं फार गरजेचं आहे. ओके ठीक आहे चला पहिल्या पार्टिकलचा अरे सॉर्नो बेटा. मग आता सेकंड पार्टिकलचा काय झाला बच्चा m2 r2 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर अल्फा. असं करीत करीत काय म्हणायचं बेटा फॉर द nth पार्टिकल mn rn स्क्वेअर अल्फा. आणि मग टाऊ आपण काय मारू आता या सगळ्यांची टोटल. ओके सो काय होईल बेटा टाऊ 1 प्लस लिहायचं बरं का असं टाऊ 1 प्लस टाऊ 2 प्लस ॲड करत करत टाऊ n. ओके आणि मग आता आपण ह्या सगळ्यांची जर टोटल मारली तर काय लिहू शकतो बच्चा m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर. ही करत करत जल्दी बोलो mn rn स्क्वेअर. आणि ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे बेटा अल्फा. आणि हा ब्रॅकेट कोण आहे रे बाळा बहुत बढ़िया आई मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रोटेटिंग बॉडी. हे मेन्शन करणं आहे वेअर आय इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रोटिंग बॉडी. नाही तर परत अर्धा मार भेटणार नाही. एक्झामिनर टपूनच असतो अर्धा कुठं उडवायचा आहे की नाही. सो पाहुणा कलाकार जो आलेला आहे त्याला लिहा. सो आपण आता रट्टा मारायचा टॉर्क इन द रोटेशनल मोशन किती रे बच्चा आई अल्फा. तो ये रिश्ता क्या कहलाता है टॉर्क होता है सर आई अल्फा. ओके चला पुढे काय म्हणतात पहा बरं. ट्रेन ऑफ द मास 104 kg मास दिले. राउंड द कर्व 200 मीटर. अच्छा रेडियस दिली 200 मीटर. ओके स्पीड दिला 90 km/h. आता त्याला आपण 5/18 18 5 25 मीटर पर सेकंड करू शकतो. फाइंड हॉरिझॉन्टल थ्रस्ट ऑन द आउटर रेल. ओके इंटरेस्टिंग आहे. हॉरिझॉन्टल थ्रस्ट थ्रस्ट म्हणजे काय नसतं नॉर्मल फोर्स. थ्रस्ट म्हणजे काय बेटा नॉर्मल फोर्स. नॉर्मल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. आणि गोल फिरतंय म्हणजेच कोण नाही नाही डिपेंड आहे. आता तिथं बघायला लागेल आपल्याला. अरे स्पिरिकल मोशन थोडी आहे हे का मौत का कुवा थोडी आहे नाही समजे. अरे मौत का कुवामध्ये नॉर्मल पासेस थ्रू सेंटर. आलं का लक्षात. हे काय घाटातनं गाडी जाताना काय मौत का कुवा खेळते का काय नाही. तर ध्यान समजू की पुढे काय म्हणतात ऑन द आउटर रेल इफ द ट्रॅक इज नॉट बँक्ड. इथं बँकिंगचा संबंध नाही आहे ठीक आहे ना. पुढे म्हणतात व्हॉट अँगल मस्ट द ट्रॅक बी बँक्ड इन ऑर्डर दॅट देअर इज नो थ्रस्ट ऑन द रेल. मग नंतर म्हणतात अँगल ऑफ बँकिंग काढा सच दॅट देअर मस्ट बी नो थ्रस्ट. आता अगोदर पहा मला सांगा मास दिलाय 104 kg. ओके सर बरं पुढे काय म्हणतायत रेडियस दिली 200 मीटर्स. ओके स्पीड दिला 90 km/h. मग पुढच्या स्टेपला आपण काय लिहिणार 90 मल्टिप्लाय बाय 5/18 जर केला तर आता हा झाला कन्वर्ट. मग 18 5 जा आणि झालं 25 मीटर पर. पहा बरं आता सगळे या साईमध्ये आले की नाही आले. येस सर. फाइंड द हॉरिझॉन्टल थ्रस्ट. ठीक आहे म्हणजेच आपल्याला फोर्स काढायचा. आलं की लक्षात हॉरिझॉन्टल थ्रस्ट. मग आता हाऊ कॅन फोर्स बी फाउंड. गाडी मूव्ह करते
तर तिला काय लागणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स ओनली, राईट. मग यम व्ही स्क्वेअर बाय आर, अलग लक्षात, तोच थ्रस्ट आहे. सो फोर्स रिक्वायर्ड इज यम इंटू व्ही स्क्वेअर बट्टे आर. त्याचा आणखी एक फॉर्म कोणता आहे रे, यम आर ओमेगा स्क्वेअर. आणखी एक आहे यम व्ही ओमेगा, पण त्याची गरज अजिबात पडत नाही, नाके बरोबर. चला मग यम व्ही स्क्वेअर बाय आर लावा. यम इज नथिंग बट 104 व्हीचा स्क्वेअर विच इज, हा पण आपण त्याला मुद्दाम 25 इंटू 25 करू का, तर काटाकाटी झाली हे बघ होती आहे, अलग लक्षात. स्क्वेअर किंवा जिथे स्क्वेअर आहे तुम्ही 2 वेळा लिहा, फ्रॅक्शनला 2 वेळा मांडा, जेवढी होईल काटाकाटी करा, अलग लक्षात. सो 25 8 जा, 8 1 जा आणि 8 3 जा. ओके. सो 25 3 जा 75, 7 झाले 32, 325 न्यूटन झाला हा फोर्स. आर यू ऑल अंडरस्टँडिंग. ते म्हणतात की बाबा व्हॉट अबाउट अँगल ऑफ बँकिंग, एकच फॉर्म्युला आहे, चाहे अँगल ऑफ बँकिंग हो, बेंडिंग ऑफ सायक्लिस्ट हो, कोनिकल पेंड्युलम हो, हे बोललो का नाही, तिन्ही ठिकाणी एकच कन्सेप्ट आहे. टॅन थीटा इज व्ही स्क्वेअर अपॉन, बहुत बढ़िया, टॅन थीटा इज व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. पहा आता व्ही पण आहे, आता याच्यात पण कधी कधी काय म्हणतील, अँग्युलर स्पीड इज समथिंग असं म्हणतील, काय म्हणतील बेटा, अँग्युलर स्पीड इज समथिंग. तर आपल्याला रिलेशन लावायचं व्ही इज आर ओमेगा, आलं का लक्षात. हां मग आता व्ही स्क्वेअर बाय आर जी, व्ही पण आहे आर पण आहे आणि जी तर माहितीच आपल्याला. सो बोला व्ही स्क्वेअर, परत एकदा काय लिहायचं बच्चा, 25 इंटू आर किती दिला आपल्याला, याला सध्या मी 10 लिहितो, फायनल एक्झाम 9.8 करून आपल्याला करायचं. इज दॅट ओके. चला 25 ने भाग द्या. सो 25 8 जा, सो एकदा 8 ने डिवाइड करूया आपण, 8 3 जा 24.10, 8 1 जा 2, 8 2 जा, काय अडचण नाही, एवढं ठेवा, डिवायडेड बाय 10. सो 0.31 किंवा 0.312, 2 डेसिमल भरले तर चालतं आपल्याला, अडचण नाही. आणि मग टॅन थीटा बच्चा, थीटा विल बी टॅन इनव्हर्स ऑफ. आता मला जर अप्रॉक्सिमेट जायचं आहे तर मी काय करतो माहिती का, टॅन 45 1 आहे 0.30, 17 डिग्रीच्या आसपास, 16-17 डिग्रीच्या आसपास दिस कुड बी द आन्सर. आलं का लक्षात. सो पाठच असायला पण अशातला भाग नाही, राईट. पण 0.3 0.60 जर आला तर मग किती देतो आपण, 0.57 1/√3, 30 डिग्री, आलं का लक्षात, 30 डिग्री. सो इन दिस वे आपण हे 17 डिग्रीच्या आसपास गेलो, ठीक आहे ना. आणि टेबल पाहून आपण ॲक्युरेट व्हॅल्यू द्यायची आहे बोर्ड एक्झाममध्ये, सगळ्यांना पाहत येतं ना ब्लॉक टेबलमध्ये. ओके चला, तर किती मार्कचा क्वेश्चन होता बेटा हा, 3 मार्कचा क्वेश्चन होता. रिझल्ट ओके, करूया ना आपण, ते करू ना, सध्या सिलेबस होऊ द्या, आपण एकदा बसलो ना न्यूमेरिकल सॉल्विंगला, प्रॅक्टिस करून टाकू, आपल्याला एक लेक्चर लागेल त्याला. इज दॅट ओके, ठीक. चला पुढे काय म्हणतायत, स्टेट अँड प्रूव्ह प्रिन्सिपल ऑफ पॅरल ॲक्सिस अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया. पॅरल ॲक्सिस थेरम किती मार्कला, 4. मोस्ट पॉप्युलर आहे, 5 वेळा थेरम येईल तर 4 वेळा हा येतो, एखाद्याच वेळेस परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम येतो, आणि तो 3 मार्कला येतो. हा किती येतो बेटा, 4ला, कारण का थोडा मोठा आहे. तर थोडं पटपट करूया आपण. कसं केलं होतं बाळा डेरिवेशन आपण, हां आठवतंय का नाही. एक ओबडधोबड बॉडी घ्या, 2 ॲक्सिस घेऊन टाका सर. तर इथं आपण बोललो होतो सेंटर ऑफ मास आहे का नाही, या इथं याला काय बोलतो बच्चा आपण, सेंटर ऑफ मास. ह्या पॉईंटला जनरल पॉईंट हो. सो बाळा बॉडी ICच्या अबाउट फिरते, फिजिसिस्ट लोकांनी दिलं होतं. IOच्या अबाउट फिरवा हे बोलले होते की तुम्ही पुढे त्याचं ॲप्लिकेशन करायचं. इज दॅट ओके, कळतंय ना. याच्यावर फिरते आणि याच्यावर फिरून दाखवा असा विषय होता. मग आता आपण काय करू बेटा, कन्सिडर द मास DM, कन्सिडर द मास DM. आणि बाळा आता मी जे बोलतोय ना जरा याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे थोडंसं तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होऊन जाईल की बात क्या चल रही है. आणि हे वर्डमध्ये लिहायचं, कन्सिडर अ मास DM. आता बॉडीचा मास काय बच्चा, M, कॅपिटल M. आणि बॉडीमध्ये सो मेनी पार्टिकल्स आर देअर, सो नन नंबर ऑफ पार्टिकल, कन्सिडर मास DM. आणि बाळा ह्या DMला Cच्या सोबत कनेक्ट करा, DMला Cच्या सोबत कनेक्ट करा. ॲज वेल ॲज बाळा DMला इकडं Oच्या सोबत सुद्धा कनेक्ट करा. ओके ओके सर, ठीक है. अच्छा सर, इसका मतलब क्या हुआ, तो बात को ध्यान से समझो. बाळा ते DM मास आहे, फिजिसिस्ट लोकांनी आपल्याला काय करून दिलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला IC वाले स्टँडर्ड फॉर्म्युले सगळ्यांची दिलेले आहेत. मग तुम्ही एखादं मास जर का ते ICच्या अबाउट फिरवलं ना, मग ते कसं फिरेल कळलं ना सगळ्यांना.
हा आय सी आहे, या इकडे कुठेतरी मास असेल तर ते त्याचं सर्क्युलर मोशन केलं याच्या भोवती. अरे लक्षात आलं का, आय सीच्या भोवती. ओके, तो फॉर्म्युला आपल्याला त्यांनी दिलेला आहे. आणि काढायचा कोणता आहे की ते मास आय ओच्या अबाउट फिरलं, म्हणजे पहिले त्याची रेडियस ही छोटी आणि आता हा बघ ही मोठी. आलं का सगळ्यांच्या लक्षात. बाळा ह्या दोन ॲक्सिसच्या मध्ये जे डिस्टन्स आहे ना, याला आपण काय बोललो बेटा, एच. काय बोललो, एच. आणि ह्याला पुढे प्रोड्यूस करू आता आपण. हे झालं पुढं, ही झाली आपली प्रॉपर डायग्राम. क्या सारे बच्चे बात समज रहे हैं. अरे कळालं का नाही कळालं. मासला सेंटर ऑफ ॲक्सिसच्या अबाउट फिरवा, हा झाला आय सी. आणि त्याच छोट्या मासला त्या ओ पॉईंटच्या मधून जाणाऱ्या ॲक्सिसच्या अबाउट फिरवा, हा झाला रेडियस तुमची नवीन. आलं का लक्षात, तो झाला आय ओ. ओके, आणि संपूर्ण बॉडीसाठी आपण फक्त काय घेतो, इंटिग्रेशन. ठीक आहे, ओके. मग आता त्या डी एमला आय सीच्या अबाउट फिरवलं तर मला काय भेटणार आहे बेटा, डी आय. कमान काय भेटणार आहे, डी आय. कोणाच्या अबाउट बच्चा, आय सी, विच इज इक्वल टू मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. अरे एम आय काय असतो, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. तो सी पॉईंट आहे, तो जरा झाकला गेला. चला हा, तो जो पॉईंट आहे कोणता, आपण जिथं मास ठेवलं होतं, आपण त्याचं नाव काय देऊ बच्चा, पॉईंट पी. याचं ओ, हा आपला सी पॉईंट आहे. ॲक्च्युली कोण आहे बेटा, हा डायग्रामच क्लिअर करतो. हे बघ, हा आपला पॉईंट कोण आहे बच्चा, सी. ठीक आहे, हे डिस्टन्स एच आहे, हे पुढं प्रोड्यूस केलं पी. आणि बघ ह्या पॉईंटला आपण नाव देऊ इकडे डी, प्रोडक्शनच्या. पटकन बोला का आले का. सी इज द सेंटर ऑफ मास, ओ इज द पॉईंट अबाउट विच जाणार ॲक्सिस बॉडी फिरवायची. पलीकडे प्रोड्यूस केलंय त्या पॉईंटला काय बोललो आपण, डी. आणि पी कोणता पॉईंट आहे, तिथं मास सिच्युएट केलं. ठीक आहे ना, मासला ठेवलं. आता मला सांग, डी आय सी, छोटासा आय सी, मोमेंट ऑफ इनर्शिया, छोट्या मास छोटा आय सी. आलं लक्षात, डी आय सी असं बोललो मी. डी एम इंटू व्हॉट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स, जल्दी बोलो. अरे मास सेंटर ऑफ ॲक्सिस पी सी. काय बेटा, पी सी स्क्वेअर किंवा सी पी स्क्वेअर, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. आलं लक्षात. आता मी असं म्हणू का, धिस इम्प्लाइज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी. आपण काय घेतला होता, छोट्याशा मासमुळं. आता कंप्लीट बॉडीचा आपण काय करतो बेटा, इंटिग्रेशन. कमॉन काय करतो, इंटिग्रेशन. सो डी एम इंटू सी पी स्क्वेअर. पटकन बोला का अलग सगळ्यांना. आता हे याला आपण काय म्हणू, फर्स्ट. इन द सिमिलर फॅशन डी आय ओ. कमॉन, डी आय ओ म्हणजे काय, ते मास कोणाच्या अबाउट फिरलं बाळा, ओच्या अबाउट. आणि मग आता मास म्हणजे डी एम परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. कोण आहे बेटा ते डिस्टन्स, ओ पी, ओ पी स्क्वेअर. अरे इज दॅट ओके. मग आता मला सांगा बालमित्रांनो, धिस इम्प्लाइज आय ओ विल बी, जल्दी बोलो. आता खरं डेरिवेशन सुरू झालं, बोला पटकन. अरे डी एम इंटू ओ पी स्क्वेअर, डी एम इंटू, सो इंटिग्रेशन डी एम. आणि बाळा हा जो ओ पी स्क्वेअर आहे 90 डिग्री अँगल आहे, पायथागोरस थेरम. मग काय लिहू बेटा, ओडी स्क्वेअर प्लस, म्हणजे ॲक्च्युली ओडी प्लस पी डी द होल स्क्वेअर. हायपोटेन्यूज स्क्वेअर इज बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. सो बोल बेटा, ओडी स्क्वेअर असली तुम्ही, बेस स्क्वेअर ओडी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर. कमॉन, ओडी स्क्वेअर प्लस है की नाही, बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. कमॉन, हा जो ओडी कोण आहे बेटा, ओ सी प्लस सी डी. कमॉन, ओ सी प्लस सी डी. त्याला मी डायरेक्ट एच प्लस सी डी लिहिलं चालेल का नाही. अरे ओडी कोण आहे, अरे समजे की नाही समजे. अरे ओ सी कोण आहे, एच. म्हणजे मी त्याला लिहू का, एच प्लस सी डी, एच प्लस सी डी द होल स्क्वेअर. हे बघ ना, हा ओडी इज एच प्लस सी डी. म्हणून हा ओडी कोण आहे बेटा, एच प्लस सी डी, एच प्लस सी डी द होल स्क्वेअर प्लस या पी डीचा होल स्क्वेअर. ओके, चला ए प्लस बी द होल स्क्वेअर. बोला बरं पटकन सगळे. ए स्क्वेअर प्लस 2ab असं लिहू आता आपण, का तर ते पुढे हेल्पफुल आहे की नाही. चला, ए स्क्वेअर म्हणजेच एच स्क्वेअर प्लस 2ab सोबतच्या 2h इंटू सी डी प्लस बी स्क्वेअर म्हणजे रे बेटा सी डी स्क्वेअर. आणि पुढे कोण आहे, हा पी डी स्क्वेअर. अरे का आलं की सगळ्यांना. अरे सोर ना बेटा, डायग्राम मध्ये हे काय रे बेटा,
बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर, परत एक राईट अँगल ट्रँगल आहे ना. अरे हा एक मोठा राईट अँगल ट्रँगल आहे ना, हा छोटा ट्रँगल आहे राईट. पायथागोरस थेरम त्याला काय लिहू बेटा, CP स्क्वेअर, PC स्क्वेअर CP स्क्वेअर. ओके सो बेटा PC स्क्वेअर. ओके IO काढतो आपण, काय काढतो बेटा, विल बी इंटिग्रेशन DM आणि आतमध्ये काय चेंज केला बच्चा आपण, H स्क्वेअर प्लस 2H इंटू CD आणि रिप्लेस कोणाला गेलं बच्चा आपण, याला CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअरला CP स्क्वेअर झालं. हां आता परत 3 ठिकाणी तोडून टाकायला, 3 इंटिग्रेशन सेपरेट सेपरेट लिहा. अरे ॲडिशन आहे ना, फर्स्ट प्लस सेकंड प्लस थर्ड, 3 इंटिग्रेशन सेपरेट सेपरेट लिहा, विच विल बी इंटिग्रेशन. सो बच्चा H स्क्वेअर DM झालं फर्स्ट प्लस इंटिग्रेशन 2H CD DM आणि प्लस इंटिग्रेशन CP स्क्वेअर DM. ओके CP स्क्वेअर DM हा कौन है बच्चा, IC. ओके H स्क्वेअर DM, H तो कांस्टेंट है तो उसको बाहर निकालो. अपन एक काम करूँ, दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन असं लिहू का, DM इंटू CP स्क्वेअर. मुद्दा मी थोडासा चेंज करतोय, तिसरी टर्म पहिले लिहिली मी, प्लस H चा स्क्वेअर बाहेर काढला, इंटिग्रेशन DM झालं. आणि ही टर्म मी शेवटी लिहितो, प्लस डायरेक्ट 0 केलं मी त्याला, का मला थोडा वेळ वाचवायचा आहे. अरे सॉरी ना बेटा, का एनी मास डिस्ट्रीब्युशन इज सिमेट्रिक अबाउट सेंटर ऑफ मास असं स्टेटमेंट लिहा, किंवा सम ऑफ मुवमेंट्स ऑफ मासेस अबाउट सेंटर ऑफ मास इज 0. जे वाक्य आवडेल एक रट्टा मार. ओके मग आता मी काय लिहितो, दिस इज इक्वल टू, आता हा 0 कसा आला. ओके इथं जागा नाही आहे, पण तू असं एक्झामिनरला आहे ना, या इथं लिहून पाठव. ओके मी मुद्दाम कलर चेंज करतो आणि व्हाईटमध्ये लिहितो. काय लिहायचं बेटा, एनी मास डिस्ट्रीब्यूशन, एनी मास डिस्ट्रीब्यूशन इज कसं असतं बच्चा, सिमेट्रिक. 0 नाही, मास डिस्ट्रीब्यूशन सिमेट्रिक आहे ना. अरे सेंटर ऑफ मास एक असा पॉइंट आहे की जो मापात पाप नाही करत, तो सगळ्या पॉइंटला काय म्हणतो बाबा, तुम्ही माझ्यापासून सगळे सेम आहे, अलग लक्षात. सो एनी मास डिस्ट्रीब्यूशन इज सिमेट्रिक अबाउट सेंटर ऑफ मास, अबाउट कळतंय का सगळ्यांना हे, सेंटर ऑफ मास पासून सगळे मास हे साऱ्यात इक्वल डिस्टन्सेस, अलग लक्षात. मग त्याच्या सगळ्यांच्या मुवमेंट पण काय येतील 0. 2 इक्विलिब्रियम होतात, कोणते त्या दिवशी पण बोललो तुम्ही, ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम A0, रोटेशनल इक्विलिब्रियम अल्फा 0. ओके सो आपण इकडे सेंटर ऑफ मास बोलतो, तिकडे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बोलतो आपण. ठीक आहे चला. सो बेटा फायनली हे कोण आहे माझं, जल्दी बोलो, IC प्लस H स्क्वेअर आणि DM कोण आहे, मास MH स्क्वेअर. आणि इथं दोन्ही रिझन्स लिहून टाका, हा आपला प्रूफ झालेला आहे. फक्त इथं काय काय लिहिणार बेटा, फ्रॉम 1 अँड बेटा इंटिग्रेशन ऑफ द DM इज कंप्लीट मास ऑफ द बॉडी, जे आपण अगोदर मेंशन केलं होत्या, 2 गोष्टी मी रिप्लेस केल्या. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. ओके सो फायनली व्हाट इज पॅरलल ॲक्सिस थेरम वी हॅव प्रूव्ड, IO इज इक्वल टू IC प्लस MS स्क्वेअर. असं एक्झाम मध्ये लिहायचं तुला. ओके चला, कळतंय सगळ्यांना, जमेल परीक्षेत करायला. सॉलिड स्पियर ऑफ मास 1 kg, रेडियस 10 सेंटीमीटर, रोल्स डाऊन इन्क्लाइन प्लेन ऑफ द हाईट सेंटीमीटर. इमॅजिन झालं का, तो वरून आपला खाली येतोय, रोलिंग करतोय, रोलिंग मोशन. व्हॉट विल बी वेलॉसिटी ऑफ इट्स सेंटर ॲज इट्स रीचेस द ग्राउंड लेवल. सिंपल फॉर्म्युला वेलॉसिटीचा. काय काय दिलं बेटा, मास 1 kg, M इज 1 kg, पर पुढे रेडियस 10 सेंटीमीटर. मग रेडियसला काय लिहू बच्चा, जल्दी बोलो. अरे 10 आहे म्हणजे 10/100 मीटर, म्हणजेच 1/10 मीटर किंवा 0.1 मीटर. रिझल्ट ओके. हाईट 7, फ्रॅक्शनच ठेवा जोपर्यंत, अनलेस अँड अंटिल आपल्याला वाटत नाही, काटाकाटी होत नाही, ठेवून द्या, नंतर पाहू आपण. ठीक आहे ना. पुढे काय म्हणतात, प्लेन ऑफ द हाईट 7 मीटर. ही काय दिली बच्चा आपल्याला, हाईट
इन्क्लाइन प्लेनची हाईट. म्हणजे थोडक्यात काय आहे की तो जो स्पियर आहे, ठीक आहे ना, तो रोल होत आला. डायग्रामची गरज नाही आपल्याला, पण आपण करतोय बा, एवढी हाईट आहे आणि हा कसा येतो बेटा, हा रोलिंग मोशन करत करत येतोय. ठीक आहे, बरं पुढे काय, व्हॉट इज व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. ठीक आहे ना, तो राऊंडला. ठीक आहे, रोलिंग मधली व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे, बोला पटकन. व्ही इज इक्वल टू अंडर रूट, जल्दी बोलो, 2GH बटे 1 प्लस, पहा बरं झालं नाही पाठ सगळ्यांना, विल बी इक्वल टू रूट ओव्हर 2. जीला 10 घ्यायचं की नाही घ्यायचं बघूया, चला 10 घेऊ, काय अडचण नाही, बघूया ना. हां, H किती है बच्चा, H 7 बटे 1 प्लस. आता रही बात k² r², तो प्यारे बच्चों, लेकिन क्योंकि यहाँ पर स्पीयर है तो k² r². बोला वर पटकन, स्पीयर साठी किती आहे, अनलेस एंड अनटिल स्पेसिफाइड, स्पीयर हमेशा सॉलिड ही होता है. आता हे म्हणलेत का आपल्याला सॉलिड, यस म्हणलेत, म्हणल्यावर अडचण नाही, नसते म्हणले तरी आपण तो घेतला असता. ओके, आणि हॉलो म्हणले असते तर आपण हां याचीच रटलो. सो बच्चा 1 प्लस k² r², 2 बाय, सो विच विल बी रूट ओव्हर, सो 2 इंटू 10 इंटू 7, चला 14 इंटू 10 किंवा चला 140 करूया. ओके ठीक आहे ना, बटे 5 प्लस 2 इट इज 7 अपॉन, अपॉन वाला 5 मी डायरेक्ट वरती लिहितो, 20 100, बाहेर पडलात किती आला 10. सो 2 मार्काचा क्वेश्चन असणार आहे हा, ते 4 नाही आहे ते. ठीक आहे ना, आपल्या याच्यात आलंय ते, हा क्वेश्चन फक्त 2 मार्क्सचा आहे. अरे जा डोके, अरे तू बघणार चिंटू बंटू, समजा 4ला आलं तर पॅरालॅक्सिस थेरमला काही इज्जत राहील का, तो म्हणून मी चाललो हिमालयात पावशर गांजा घेऊन आला निरंजन. चला पुढे, ऑप्टेन अन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम स्पीड अलॉंग बँक रोड टेकिंग इन टू अकाउंट फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ द व्हेकल्स अँड द रोड सरफेस. मी अपेक्षा करू काही जमेल, केलेलं आहे आपण. काय फॉर्म्युला आहे बेटा, V is under root mu rg. आले का लक्षात. A car can just go around the curve of 10 meter radius without skidding when traveling at this speed if the road is horizontal. Find coefficient of friction between road surface and tire. मग अशी डेरिवेशन केलं तो फॉर्म्युला काय होता बेटा, V is equal to, जल्दी बोलो, अंडर रूट म्यू rg. बाळा V चा स्क्वेअर किती झाला, म्यू किती झाला बच्चा, बघ बरं, तुला दोन्ही गोष्टी असतील, 2च मार्काचा सम आहे, ते प्रिंटिंग मिस्टेक नाही, म्हणजे एवढं मोठं सम नाहीच आहे, अलग लक्षात आहे. आपलं मन मोठं आहे, आपण केलं किंवा सरांकडून झालं असणार आहे, ते 2-2 मार्कचे असणार आहेत. सत्याशी घेणे आपलं, हां 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 असं असणार आहे ते, अलग लक्षात. ठीक आहे ठीक आहे ठीक. चला आपल्याला काही घेणं देणं नाही कोण किती मारलं, फक्त आपण समजून घ्यायचं. चल ठीक आहे, हां पुढे. हां व्हीचा स्क्वेअर किती बेटा, आता बघ ना, 18 km/h. सो बच्चा V इज 18 km/h. बोर्ड एग्जाम मध्ये तुम्ही असं करा, मी जे करतोय ते 18 मल्टीप्लाय बाय, जल्दी बोलो, हाँ दिस स्टेप कैरीज हाफ मार्क, एग्जामिनर इज एक्सपेक्टिंग. अरे क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं, त्याला ते करून दाखवणं गरजेचं आहे ना. किलोमीटरवर तर आपण काय केलं, मीटर पर सेकंड. चला पुढे, व्हीचा स्क्वेअर झाला, आर किती बच्चा, आर 10 मीटर, आर किती बेटा 10 मीटर. चला ह्या गोष्टी टाकून द्या. सो व्हीचा स्क्वेअर, सो 5 इंटू 5 लिहा, आर किती बेटा 10, जीला पण घेऊन टाका 10, 5 2 जा 5 2 जा, सो 1 अपॉन म्हणजे 0 पॉईंट, हां आणि त्याचं युनिट, त्याचं युनिट, त्याचं युनिट ते काय माहिती, तुम्ही शिकवलं नाही युनिट, काय काय नसतं का बरं, का बरं, काल ड्रायव्हर होता सर, खंडोबाला सोडून दिले त्याला. काय काय, मला आधी हे सांगा, इज देअर एनी वन ऑफ यू कॉन्फिडंट की सर इट हॅज नो युनिट. कोण कॉन्फिडंट आहे, सर त्याला युनिट नाही, रेज युअर हँड्स. सर त्याला युनिट नाही आहे, युनिटच नाही, हां तो नुसता नंबर आहे, रेज युअर हँड्स पटकन. कोण कॉन्फिडंट बोलतो मी, कॉन्फिडंट, सर त्याला युनिटच नाही, हां फक्त कोण कॉन्फिडंट आहे, तुम्ही दोघी. अच्छा रिझन दे मला, समृद्धी शिकवलंय पण त्याचं काही प्रूफ नाही.
म्हणजे आपण पोटभर खाऊ शकतो सर, फक्त असं खायचं म्हणते ती. ओके, तिने प्रयत्न केला, एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. अरे सुखाचा जीव तुम्ही दुखात का घालता रे? तुम्ही कोणाची काढायला चालले? मी प्रश्न काय विचारला? म्यू. तो बच्चा वो आया कहाँ से वो आया, तो हमने आपको पढ़ाया था ना, एफ एस मैक्सिमम इज म्यू एस इंटू एन. तो यहाँ से म्यू एस होवे एफ एस बटे एन, ही त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू. वरचा पण फोर्स, खालचा पण फोर्स, फोर्स अँड फोर्स कॅन्सल आउट, म्हणून तो आला नंबर. माच करना हा. तो ये होता है बेटा कन्सेप्ट. अरे सर ना बेटा, सो जेव्हा आपण एखाद्याच युनिट विचारले, अरे त्याच्या फॉर्म्युल्याकडे जा ना. यस दिस इज करेक्ट सर, ये मीटर पर सेकंड आर मीटर पर सेकंड स्क्वेअर, काटाकाटी होगी सर. अरे पण दिस इज द कन्सेप्ट. आलं का लक्षात सगळ्यांना? ठीक आहे. मंडळ आपले आभारी आहे. थँक्यू फॉर युअर पेशन्स. ओके.